Hello students, good morning. Okay, so आज आपण पाहणार आहोत that is the previous year questions, that is PYQ of 2021 MST CET and for the subject physics. ओके, जे लास्ट इयर CET एक्झाममध्ये जे काही आपले MCQ आले होते ते MCQ आपण त्याचे सोल्युशन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. सो आज जो आपण चॅप्टर पाहणार आहे दॅट इज दी chapter, that is the second chapter of your class 12 physics, that is the mechanical properties of fluid. ओके, चलो स्टार्ट करूया तर मग चला. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. In the first question it is given that air is pushed in a soap bubble to increase its radius from r to 2r. In this case the pressure in the inside the bubble does not change, increases, becomes 0, decreases. बघा आता आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर इनसाइड द बबल ऑर दी सोप, इथं काय दिलंय बबल दिलंय बरोबर. सो एक्सेस प्रेशर इनसाइड दी बबल किती असतं बघा, 4T/r असतं बरोबर. 4T/r असतं म्हणजे इथून आपल्याला एक कळतं नक्की की प्रेशर जे आहे दिस प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. दिस प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी रेडियस ऑफ द बबल, राईट. सो ऑब्विसली इथं काय होती, रेडियस इन्क्रीज होती, right. If so, definitely if the radius is going to increase the pressure should decrease, right. So answer इथे काय असणार, that is option D. Therefore answer is option D. So pressure काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, लेट R1 and R2 are radii of two mercury drops. R1 and R2 are the radii of two mercury drops. A big mercury drop is formed from them under isothermal condition. The radius of the resultant drop is. Okay, R1 and R2 are the radius of two mercury drop. Okay, असे let's say two mercury drops आहे आणि जे a big mercury drop is formed अंडर द आयसोथर्मल. ओके, एक बिग म्हणजे हे दोघांना ज्यावेळेस आपण ऍड करू त्यावेळेस एक मोठा ड्रॉप बनणार आहे. ओके, याची रेडियस आहे लेट्स से R1 आहे, याची रेडियस R2 आहे, जी आपल्या क्वेश्चनमध्ये गिवन दिली आहे. आणि लेट्स से आपण कन्सिडर करू ह्याची रेडियस आहे R, राईट. सो ऑब्विसली आपल्याला इथे काय होणार आहे बघा, ह्या दोघांचा जर आपण व्हॉल्यूम ऍड केला इट मीन्स व्हॉट, दॅट व्हॉल्यूम ऑफ 1 प्लस व्हॉल्यूम ऑफ 2 शुड बी इक्वल्स टू द व्हॉल्यूम ऑफ आवर फायनल ड्रॉप, राईट. सो व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट वन काय असणार आहे, दॅट इज 4/3 पाय R1 क्यूब प्लस व्हॉल्यूम ऑफ V2 काय असणार आहे, याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, दॅट इज 4/3 पाय R2 क्यूब इज इक्वल्स टू याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, 4/3 पाय R क्यूब, राईट. आपल्याला विचारलं काय त्याने, द रेडियस ऑफ द रिझल्टंट ड्रॉप. ऑब्विसली इथून 4π/3 कॉमन निघणार आणि हे 4π, म्हणजे सगळीकडून आपण इथं 4π/3 आपण कॅन्सल करू शकतो बरोबर. सो इथं बघा काय होणार आहे, दॅट इज इथं मिळणार काय आपल्याला R1 क्यूब प्लस R2, सॉरी इथं स्क्वेअर झालंय, R2 क्यूब इज इक्वल्स टू इथं काय मिळणार आहे आपल्याला R क्यूब. सो ऑब्विसली तर ह्याची रेडियस म्हणजे काय असणार आहे, आपल्याला इकडे काय करायला लागणार आहे, याचा क्यूब रूट घ्यावा लागणार आहे इकडे, राईट. वी हॅव टू टेक दी क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजेच काय, दॅट इज R1 क्यूब प्लस R2 क्यूब आणि ब्रॅकेटचा पॉवर 1/3. पॉवर ऑफ ब्रॅकेट इज 1/3. सो आन्सर काय असणार आहे, दॅट इज ऑप्शन ए. आन्सर इज ऑप्शन ए. ओके, सिम्पल आपण बाय युझिंग दी व्हॉल्यूम या कन्सेप्टने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, सिम्पल. चलो नेक्स्ट बघूया. ओके, तर नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन इज बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, द फोर्स रिक्वायर्ड टू टेक अवे अ फ्लॅट सर्क्युलर प्लेट ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर, सो आता बघा फोर्स आपण इथं काय करणार बघा, आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शन म्हणजे काय असतो, फोर्स सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय, फोर्स पर युनिट लेंथ. आपल्याला फोर्स विचारलाय त्याने, जो फोर्स काय घ्यावा लागणार आहे आपल्याला, T/L घ्यावा लागणार आहे. आता इथं प्लेट कशी आपली सर्क्युलर आहे, सो ऑब्विसली हा L म्हणजे इथं काय असणार आहे, दॅट इज T/2πr करावा लागणार आहे बघा, राईट. सो ऑब्विसली इथं फोर्स इज इक्वल्स टू काय येणार आहे, टी किती दिलाय बघा, दिलेला आहे टी इथं गिवन सरफेस टेन्शन इज 70 इंटू सरफेस टेन्शन किती दिलं आहे, 70 इंटू 10⁻³ दिस इज सरफेस टेन्शन इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 घेऊया
इंटू रेडियस किती दिली आहे तिथं 2 सेंटीमीटर दिली, रेडियस इज 2 सेंटीमीटर म्हणजे 2 इंटू 10⁻⁻² सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून तसं घेतलं आहे. ठीक आहे, हे 7 आणि इथं मी याला 10 घेऊ शकतो इथं, बरोबर. सो 10 बघा इथं 10⁻1 हा 10⁻³ म्हणजे इथं काय होणार, हा इथं -2 होणार, हा -2 आणि हा -2 -4 होणार बघा, हा काय होणार -4 होणार. त्यानंतर इथे परत हे 2 इंटू 22 44, 44 इंटू 2 88 होणार, म्हणजे इथं आन्सर काय असणार बघा, दॅट इज 88 इंटू 10⁻⁻4. आता इथं 88 म्हणजे फक्त ऑप्शन ए, पण तो पण काय 8.8. ऑब्विसली आपण एक पॉईंट जर मागे आलो, इथं 8.8 जर घेतला तर इथं पॉवर काय होईल 10⁻⁻3. सो दिस इज द फोर्स रिक्वायर्ड. सो आंसर विल बी ऑप्शन ए. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय, सरफेस एनर्जी बद्दलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये, द सरफेस एनर्जी ऑफ अ लिक्विड ड्रॉप इज यू, इट स्प्लिट्स अप इनटू 512 इक्वल ड्रॉपलेट्स, द सरफेस एनर्जी बिकम्स. बघा, द सरफेस एनर्जी बिकम्स बघा. ठीक आहे, बघा सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे, दॅट इज सरफेस एनर्जी आपण काय घेत असतो, दिस इज ई इज इक्वल टू आपण काय घेत असतो, दॅट इज सरफेस टेन्शन इंटू TdA असं फॉर्म्युला येतो बघा. डी आपण DA इज इक्वल टू असं टी फॉर्म्युला येत असतो. सो ई इज इक्वल टू टी इंटू DA म्हणजेच काय, दॅट इज सरफेस टेन्शन इंटू एरिया. म्हणजेच इथं आपण काय घेणार येतं बघा, दिस एनर्जी आपली जी असते एनर्जी इथं काय येणार आहे बघा, एनर्जी इज इक्वल टू टी इंटू आणि लिक्विड ड्रॉप आहे, सो त्याचा एरिया इथं एरिया काय येणार आहे ऑब्विसली 4πr², where r is the radius of that liquid drop, right? So याच्यावर आपण एक सांगू शकतो, this energy is directly proportional to the r². ओके, आता त्यांनी काय सांगितलंय की जो एक ड्रॉप आहे तो स्प्लिट झालाय 512 ड्रॉपलेट्स म्हणजे ऑब्विसली लेट से जर त्याची इनिशियल रेडियस जर कॅपिटल R असेल, लेट से ही R1 आहे आणि त्याची नंतर R2 असेल, जी काय इनिशियल, दिस इज द इनिशियल रेडियस, लेट से दिस इज द R इनिशियल आणि R फायनल जी आहे, R फायनल ही आहे लेट से R2. सो ऑब्विसली दोन्ही केसमध्ये काय असलं पाहिजे, आपलं व्हॉल्यूम सेम असला पाहिजे, दिस इज V1 इज इक्वल टू V2. म्हणजे मी इथं काय लिहिणार बघा इक्वेशन, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट बिग ड्रॉप 4/3π R1³ इज इक्वल्स टू, इथे काय येणार आहे, किती ड्रॉपलेट तयार झालेत 512 ड्रॉपलेट्स. सो ऑब्विसली तुम्ही काय येणार 512 इंटू 4/3π R2³. ही R2 म्हणजे ही फायनल असणार आहे आणि ही डिक्रीज असणार आहे, ऑब्विसली R2 ची व्हॅल्यू कमी असणार आहे. म्हणजे इथून काय होणार आहे बघा, आता हे 4/3 कॅन्सल होणार आहे आणि बघा इथं काय मिळणार आहे आपल्याला, दॅट इज R1³ इज इक्वल्स टू 512 R2³. म्हणजेच आपल्याला काय मिळणार बघा, दिस R1 इज इक्वल्स टू क्यूब रूट घेतोय मी दोन्ही साईडला, सो 512 चा क्यूब रूट काय असतो 8 असतो, इज इक्वल्स टू R2, बरोबर. इज इक्वल्स टू म्हणजे जी बिग ड्रॉप असणार आहे त्याचे किती असणार आहे, दॅट 8 टाइम्स द रेडियस ऑफ द स्मॉलर ड्रॉप रेडियस, राईट. एक फॉर्म्युला हमेशा लक्षात ठेवा, दॅट इज द रेडियस ऑफ बिग ड्रॉप इज ऑलवेज इक्वल्स टू द नंबर ऑफ ड्रॉपलेट्स चा क्यूब रूट इंटू दॅट इज द रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप. जेव्हा कधी कधी असा क्वेश्चन येईल, हा फॉर्म्युला तुम्हाला ऑब्विसली पाठ पण झालेला असेल आणि खूप साऱ्या न्यूमेरिकलमध्ये, बोर्ड न्यूमेरिकलमध्ये देखील तुम्ही सॉल्व्ह केला असेल. ज्यावेळेस एक मोठा ड्रॉपलेट छोट्या नंबर ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होतो, त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज होतो. जे स्मॉल ड्रॉपलेट्स असतात त्याची रेडियस किंवा बिग ड्रॉपलेट आणि स्मॉल ड्रॉपलेटच्या रेडियसमधलं हे रिलेशन असतं. ठीक आहे, सो आता इथं आपल्याला रिलेशन मिळालंय बघा, आपल्याला रिलेशन काय मिळालंय बघा इथं रिलेशन काय मिळालं आपल्याला, दिस R1/R2 इज इक्वल टू आपल्याला रिलेशन मिळालंय 8, बरोबर. आता आपल्याला एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R², हे तर कळलं आपल्याला, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². सो E1/E2 इज इक्वल टू काय असणार आहे, ऑब्विसली R1²/R2², बरोबर. सो E1/E2 आता त्यांनी E1 किती दिलेली, U दिलेली आहे, E2 आपल्याला फाइंड करायला सांगितले आहे, राईट. आणि R1/R2 किती येत आहे, 8 येत आहे. 8 म्हणजेच काय, दॅट इज 8 म्हणजेच काय येणार आहे तिथे, दॅट इज 64, बरोबर. R1/R2 बरोबर, R1/R2 आपलं 8 आलेलं आहे, राईट. सो इथे R1/R2 इज इक्वल्स टू 1/8.
1/8² पण असं नाही आलं पाहिजे, ते 1/8² काहीतरी राहतंय का इथे आपल्याकडून. ओके, हां, बरोबर बरोबर, ओके ओके, ठीक आहे. एक गोष्ट ॲड करावं लागेल इथं आपल्याला. हां, एक गोष्ट ॲड करावी लागेल. काय ॲड करावी लागेल बघा, ठीक आहे, बघा इनिशियल केसमध्ये ऑब्विसली काय असणार आहे, जी सरफेस एनर्जी असणार आहे ती काय असणार आहे बघा. इनिशियल केसमध्ये सरफेस एनर्जी काय असणार आहे, E1 × T × 4πr1², बरोबर. आणि सेकंड केसमध्ये काय असणार आहे, दिस E2 = काय असणार आहे, N × T × 4πr2², बरोबर. सो ऑब्विसली इथं E1/E2 आपल्याला काय मिळणार आहे बघा, E1/E2 आपल्याला काय मिळणार आहे, 1/n × r1/r2², राईट. सो इथे काय मिळणार, देअरफॉर E1/E2 = 1/n म्हणजेच काय, 1/512 × r1/r2 म्हणजे काय आलं 8, आणि 8चा स्क्वेअर किती येणार, 64, बरोबर. सो इथे किती येणार, 64 / 518 म्हणजे इथं काय येणार आहे 1/8, म्हणजे इथं काय येणार आहे आपल्याला 8E1, ह्या 8ला जर मी ह्या साईडला आणलं, ह्या 8ला मी इकडे ह्याला मल्टिप्लिकेशन केलं, 8E1 = काय येणार आहे मला, E2 येणार आहे. म्हणजेच काय, E1ला इथं U घेतलंय त्यांनी, E1ला इथं U घेतलंय, सो इथे काय येणार, 8 टाइम्स ऑफ U = काय असणार आहे, E2 असणार आहे. सो याचा आन्सर कुठे असं, दॅट इज ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, कारण की एनर्जी कॅल्क्युलेट करताना आपल्याला नंबर ऑफ ड्रॉपलेट सुद्धा घ्यावे लागतील, राईट. ठीक आहे, जे आपण अगोदर घेतलं नव्हतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन. Now, what should be the radius of water drop so that excess pressure inside it is 72 Newton per meter square? What should be the radius of water drop so that excess pressure inside it is 70 Newton per meter square? The surface tension of the water is, बघा आपल्याला माहिती आहे काय सांगितलं त्यांनी, वॉटर ड्रॉप सांगितलंय, ड्रॉप, बरोबर. सो ड्रॉपसाठी काय फॉर्म्युला असतो एक्सेस प्रेशरचा, 2T/R, where R is radius, T is surface tension, P is excess pressure. ठीक आहे. सो त्यांनी रेडियस विचारले, प्रेशर दिलंय आपल्याला, राईट. प्रेशर किती दिलंय त्यांनी, 72. सो रेडियस विचारली, सो आरला मी एका साईडला घेतो 2T/P. सो 2 × T, व्हॉट इज T सरफेस टेन्शन गिवन, 7.2 × 10⁻², डिवायडेड बाय P. P इज व्हॉट, 72. P दिला आहे 72, म्हणजे 7.2 × 10, 72 होणार. सो 2 आणि हे डिवाइड बाय 5 होणार. सो 1/5 म्हणजे किती येणार आहे बघा, 1/5 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 0.2 येणार बघा, दॅट इज 0.2 × 10⁻², म्हणजेच हे किती येणार, 2 × 10⁻³ मीटर, म्हणजेच हे किती येणार, 2 मिलीमीटर, काय की 10⁻³ म्हणजेच किती असतो, मिली असतो. सो रेडियस किती असणार आहे, दॅट इज 2 मिलीमीटर. सो आन्सर विल बी ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नाव काय दिले ह्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन जरा मोठा दिसतोय ऑप्शन वरून, तर ठीक आहे, चला पाहूया काय क्वेश्चन मध्ये. चला काय सांगितलंय बघा, अंडर आयसोथर्मल कंडिशन्स 2 soap bubbles of radii R1 and R2 combine to form a single soap bubble of radius capital R. The surface tension of soap solution is, ओके, आउटसाइड प्रेशर दिलंय त्यांनी, P दिलंय, आपल्याला विचारलंय सरफेस टेन्शन विचारलंय. बघा इथं काय सांगितलंय त्यांनी, 2 soap bubbles of radii R1 and R2 combine to form a single drop. ठीक आहे. सो आता इथे आपण काय करणार आहे बघा, आयडियल गॅस इक्वेशन थोडंसं यूज करणार आहे. लेट से आपण काय करू, दॅट इज इथे काय होणार आहे, 2 soap bubbles ॲड होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, दॅट इज N1 + N2, त्यांचे काहीतरी नंबर ऑफ मोल्स ॲड होणार, आणि फायनल आपल्याला एक काहीतरी N मिळणार, बरोबर. सो इथं मी काय लिहिणार, आता आपल्याला माहिती आहे PV = nRT असतो, बरोबर. PV = nRT, म्हणजे याच्यावरून काय लिहिणार मी, N = व्हॉट, PV/RT. सो ऑब्विसली ह्या इक्वेशनसाठी माझ्याकडे काय इक्वेशन येणार, दॅट इज P1V1/R1T1 + P2V2/R2T2 इज इक्वल्स टू, इथे काय लिहिणार मी, PV/RT. ओके, ठीक आहे. आता ह्या केसमध्ये बघा, R म्हणजे काय असतो, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट,
तो सगळ्यांसाठी कॉन्स्टंटच असतो. आणि इथे काय सांगितले आयसोथर्मल कंडिशन. आयसोथर्मल म्हणजे काय असतं बघा, आयसोथर्मल म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर, राईट. सो इथे काय असणार देअरफॉर आर अँड टी, मी काय घेणार आहे द कॉन्स्टंट, आर अँड टी आर कॉन्स्टंट्स. सो तिथे काय देअरफॉर इक्वेशन काय होणार बघा आता हे, दॅट इज P1V1 प्लस P2V2 इज इक्वल्स टू काय होणार आहे PV. ओके, समजलं कसं आलं हे, दॅट इज P1V1 प्लस P2V2 इज इक्वल्स टू PV. ठीक आहे. सो हे इक्वेशन आलं, लेट्स से याला मी देतो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला एक्सेस प्रेशर बद्दल. आता सोप बबल ऑफ रेडियस आर द सरफेस टेन्शन ऑफ द बबल. बघा आता इथं आपण एक्सेस प्रेशरची कन्सेप्ट यूज करणार. बघा एक्सेस प्रेशर म्हणजे काय असतं बघा, इकडे साईडला घेतो मी. बघा एक्सेस प्रेशर म्हणजे काय असतं ॲक्च्युली. एक्सेस प्रेशर इज व्हॉट, दॅट इज प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड, राईट. आणि इथं काय दिलंय, सोप बबल दिलाय. सोप बबल म्हणल्यावर काय असणार आहे, ऑब्विसली 4T/R असणार आहे. म्हणजे ऑब्विसली इथं काय मिळणार आहे आपल्याला, आता त्यांनी विचारलं आपल्याला. ओके, तर इथं आपण काय करूया, इनसाइड द प्रेशर बघा, इनसाइड PI किती येणार आहे, ऑब्विसली दॅट इज 4T/R प्लस PO, बरोबर. मग PO म्हणजे काय, आउटसाइड प्रेशर. इथं त्यांनी आउटसाइड प्रेशर आपल्याला P म्हणून दिलंय बघा. ठीक आहे, थोडासा लेंदी जाईल हा प्रॉब्लेम. बघा तो इक्वेशन बघा, हे काय करणार मी आता, ही जी माझी व्हॅल्यू आली आहे दॅट इज इनसाइड प्रेशरची, ती मी ह्या इक्वेशनमध्ये ठेवणार. सो बघा फर्स्ट केससाठी बघा काय येणार मला, फर्स्ट केससाठी बघा काय येणार आहे, दॅट इज बघा P1 म्हणजेच काय, दॅट इज 4T/R1 प्लस PO इंटू V1 म्हणजे काय असणार, व्हॉल्यूम, दॅट इज 4/3πR1³ त्यानंतर प्लस नेक्स्ट त्याच्यासाठी काय लिहिणार मी, दॅट इज 4T/R2 प्लस PO इंटू परत इथे काय येणार आहे 4/3πR2³, बरोबर. आणि त्यानंतर ह्याच्यासाठी इथे काय येणार आहे, दॅट इज 4T/R प्लस PO आणि त्याचा पण त्याच्यानंतर व्हॉल्यूम काय असणार आहे 4/3πR³. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आय थिंक समजलं असेल. ठीक आहे, थोडासा लेंदी जाईल तर इथं थोडंसं मी असं पार्टिशन करून घेतो. आता सगळ्या ठिकाणी बघा 4/3π कॅन्सल होणार आहे बघा. सो राहणार काय, फक्त बघा राहणार काय आहे इथे, दॅट इज 4T/R1 प्लस PO आणि इथं 4/3π गेलंय, मग इथं काय राहणार फक्त काय R1³ प्लस 4T/R2 प्लस PO इथं काय राहणार आहे R2³ इज इक्वल्स टू इथे पुढे काय राहणार आहे 4T/R2 सॉरी 4T बाय ओनली R ओनली R. ओके, ठीक आहे. सो इथे फक्त R 4T/R प्लस PO इंटू इथे R³. ठीक आहे. आता ह्या R1³ नी ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. सो इथे काय बनेल बघा, दॅट इज 4T/R1³ आणि हा खालचा R1 म्हणजे इथे काय राहील फक्त R1² प्लस PO इंटू प्लस इथं PO इंटू R³ करावं लागेल मला, बरोबर, प्लस PO इंटू R1³ प्लस इथे परत काय करावं लागेल 4T/R2³ प्लस PO इंटू R2³ इज इक्वल्स टू इथं पण काय होईल 4T/R² इथं R² इथं स्क्वेअर प्लस PO इंटू R³, बरोबर. सो आता काय करा, सगळे जे R1² वाले जे टर्म आहेत ते आपण सगळे एका साईडला घेऊया, बरोबर. सो इथं काय करतो मी आता, दॅट इज 4T/R² आहे, ठीक आहे. सो मी इथे काय करतो, हे 4T/R1² त्याच्यानंतर हा प्लस 4T/R2² आणि हा 4T इकडे मायनस होईल, इकडे काय मायनस 4T/R² इज इक्वल्स टू इकडे काय होईल त्याच्यानंतर आता P0R³ हा इकडे घेतो P0R1³ मायनस P0R1³ मायनस परत काय येईल P0R2³. ठीक आहे. सो इथे काय करतो मी आता परत आता 4T कॉमन घेतो, 4T इथे काय राहणार माझ्याकडं R1² प्लस R2² मायनस
आर स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे काय करतो पी नॉट कॉमन काढतो, इथे काय होईल आर क्यूब मायनस R1 क्यूब मायनस R2 क्यूब. ठीक आहे. सो त्यांनी आपल्याला सरफेस टेन्शन विचारले, हे सरफेस टेन्शन आहे टी, तर ते टी मी एका साईडला ठेवतो. तर इथे बघा काय मिळालं मला, पी आउटसाइड आर क्यूब मायनस R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिव्हायडेड बाय इथे खाली काय राहणार बघा, ही टर्म, हे जे टर्म आहे हे इकडे येणार. सो इथे काय होणार R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. सो म्हणजे बघा इथे बघा हे दिस इज आर. सो दिस इज आर ॲक्च्युली. सो आर क्यूब मायनस R1 म्हणजे बघा इथं कोणता ऑप्शन आहे का असं बघा. सो P0 आणि हा सॉरी अजून इथे आपल्याला हा 4 आहे इकडे डिवाइड बाय खालीमध्ये येणार. ओके. सो इथं बघा आर क्यूब मायनस R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिवायडेड बाय 4 R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस R स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन बघा येणार आहे सी. ओके. ठीक आहे. थोडा लेंदी क्वेश्चन होता, थोडा डिफिकल्ट क्वेश्चन म्हणू शकतो आपण CETला, कारण की CETला थोडा डिफिकल्ट क्वेश्चन जरी असलं तर टाइम कन्झ्युमिंग नसावा अशी एक्सपेक्टेशन असते, कारण की आपल्याला कमी वेळात क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. कम्पॅरेटिव्हली अदर एक्झाम्स आपल्याकडे इथं टाईम डिपेंडन्सी जी असते किंवा टाईम जो असतो आपल्याला इथे हा जास्त नसतो, त्याच्यामुळे ठीक आहे असो, पण आपल्याला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचेत. चलो ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं, इन द कॅपिलरी ट्यूब हॅव्हिंग द क्रॉस सेक्शन एरिया ए, वॉटर राइजेस टू हाइट h if cross sectional area is reduced to a by 9. Cross sectional area is reduced to a by 9. The rise of the water in the capillary tube. बघा rise in the capillary tube चा फॉर्म्युला काय, that is h is equals to 2t cos theta divided by rho r g. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं की एरिया, हा बघा एरिया काय होतोय बघा. सो एरियाची डिपेंडन्सी बघा कशावर असते, रेडियसवरती असते ऑब्विसली, राईट. सो आपण म्हणू शकतो एरिया इज व्हॉट, म्हणजे याच्यावरून आपल्याला ह्या फॉर्म्युला आपल्याला काय कळतं, दॅट इज h इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r. बरोबर. सो याचाच अर्थ काय की बाबा h1 बाय h2 इज इक्वल्स टू काय असणार आहे, r2 बाय r1. बरोबर. आता त्यांनी काय दिलं, एरिया दिलं आपल्याला. एरियाची एरिया आणि रेडियसमध्ये काय रिलेशन असतं, एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. बरोबर. एरिया म्हणजे काय असतो, पाय आर स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल्स टू एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. सो इथे काय येणार बघा, a1 बाय a2 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज r1 बाय r2 होल स्क्वेअर, राईट. सो a1 किती दिला आहे, लेट्स से a आहे, आणि a2 किती आहे, a बाय 9 आहे, म्हणजे हा a बाय 9 म्हणजे हा 9 वरती जाणार, इज इक्वल्स टू r1 बाय r2 होल स्क्वेअर. a कॅन्सल होणार बघा, आणि जर मी स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला तर इथे काय मिळणार बघा, 3r2 इज इक्वल्स टू r1 असं मिळेल मला. 3r2 इज इक्वल्स टू r1, किंवा दॅट इज आपण असं लिहू शकतो, दॅट इज r1 बाय r2, 3 इज इक्वल्स टू r1 बाय r2. ओके. सो याचा अर्थ काय बघा, r1 बाय r2 आपल्याला मिळालंय 3, म्हणजेच काय बघा इथं मी काय लिहिणार, देअरफॉर h1 बाय h2 इज इक्वल्स टू r1 बाय r2 आपल्याला 3 मिळाले, म्हणजे r2 बाय r1 म्हणजे किती, 1/3. सो ऑब्विसली 3 टाइम्स ऑफ h1 इज इक्वल्स टू काय असणार आहे, h2 असणार आहे, म्हणजे 3 टाइम्स ऑफ h इज इक्वल्स टू काय असणार आहे, h2 असणार आहे. 3h जी इनिशियल हाईट आहे किंवा इनिशियल रायझिंग आहे त्याच्या 3 टाइम्स असणार, दॅट इज ऑप्शन डी. ओके. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके. बघा, a big water drop is divided into 8 equal droplets. Okay, 8 equal droplets, delta PS and delta PB, with excess pressure inside a smaller and bigger drop. Okay,
देन द रिलेशन बिटवीन डेल्टा पी एस अँड डेल्टा पी बी. ओके ठीक आहे. बघा अगोदरच मी सांगितलं ज्यावेळेस एखादा बिग ड्रॉप जर एखाद्या स्मॉल ड्रॉपमध्ये जर कन्वर्ट होत असेल तर आपलं रिलेशन काय आहे बिग रेडियस आणि स्मॉल रेडियसमध्ये, दॅट इज बिग रेडियस इज इक्वल्स टू n टू दी पॉवर 1/3 इंटू रेडियस ऑफ स्मॉल. बरोबर. सो आर बी इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, एन किती दिलं आहे 8 दिलं आहे बघा इथं 8 इक्वल ड्रॉपलेट्स. सो 8चा क्यूब रूट म्हणजेच 8चा 1/3 पॉवर. सो इज इक्वल्स टू आर एस. सो म्हणजे आर बी इज इक्वल्स टू काय येणार इथं आपल्याला, दॅट इज 2 टाइम्स ऑफ आर एस. आर बी इज इक्वल्स टू काय येणार आहे आपल्याला इथे, दॅट इज 2 टाइम्स ऑफ आर एस. सो म्हणजेच काय, दॅट इज आर बी अपॉन आर एस, आर बी अपॉन आर एस इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे इथे, आर बी अपॉन आर एस इज इक्वल्स टू दॅट इज 2 मिळणार. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे डेल्टा पीचा फॉर्म्युला काय किंवा एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज फॉर दी ड्रॉप सांगितलं बरोबर. सो ड्रॉपसाठी दॅट इज 2t/r. एवढ्या याच्यातून फिक्स आहे की डेल्टा पी इज काय असतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी रेडियस. तो सोप असो वा बबल असो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियसच असतो, राईट. सो इथं मी काय येणार बघा, काय घेणार बघा, देअर फोर डेल्टा पी एस अपॉन डेल्टा पी बी इज इक्वल्स टू काय असणार, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो इथे काय येणार आहे आर बी अपॉन आर एस, राईट. सो आर बी अपॉन आर एस काय 2 आहे, आर बी अपॉन आर एस काय 2 आहे. सो इथं बघा काय मिळणार मला, देअर फोर हे 2 जर मी इकडे घेतलं तर 1/2 इंटू डेल्टा पी एस, 1/2 इंटू डेल्टा पी एस इज इक्वल्स टू इथं काय येणार आहे बघा, दॅट इज डेल्टा पी बी. 1/2 डेल्टा पी एस इज इक्वल्स टू काय असणार आहे, डेल्टा पी बी, राईट. म्हणजे कुठे ऑप्शन असा, दॅट इज डेल्टा पी बी इज इक्वल्स टू 1/2 डेल्टा पी एस, दॅट इज ऑप्शन ए. दिस इज द आन्सर. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके बघा ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, water rises up to height 10 centimeter in capillary tube. It will rise to height which is more than 10 centimeter, a very long capillary tube, if the apparatus is kept on equator in a lift moving with acceleration, okay, and on the surface of the moon at the north pole. मग आपला फॉर्म्युला काय काय, दॅट इज एच इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपला 2t cos थीटा आणि खाली काय असतं आपलं, दॅट इज रो आर जी, रो आर जी. बघा सो याच्यात आपल्याला एक कळतं, इट इज एच काय असणार इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. तर त्यांनी काय सांगितलं, हाईट विच इज मच मोर दॅन 10 सेंटीमीटर. म्हणजे एच जर इन्क्रीज करायचा असेल दॅट जी शुड बी डिक्रीज, बरोबर. टू इन्क्रीज दी एच जी शुड डिक्रीज असं आलं पाहिजे. आता जी शुड डिक्रीज. आता इक्वेटर बघा, इक्वेटरला काय असतं बघा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, जीचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज जी एम अपॉन आर स्क्वेअर, जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो इथे काय येणार आहे बघा, म्हणजे सॉरी क्यूब झालं इथं, जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता ॲक्च्युली इक्वेटरला जी रेडियस आहे ही जास्त असते कम्पेरेटिव्ह टू पोलपेक्षा, पण कितीचा फरक असतो दोघांमध्ये, रेडियसमध्ये एक 41 किलोमीटरचा फरक असतो बघा. ॲट इक्वेटर रेडियस किती असते, ॲट इक्वेटर रेडियस इज 6441 किलोमीटर अँड ॲट पोल किती असते बघा 6400 किलोमीटर. तर जो इथं जो फरक मिळणार आहे ऑप्शन ए मध्ये आणि ऑप्शन बी मध्ये बघा, ऑब्विसली ऑप्शन ए मध्ये काय, जीची व्हॅल्यू कशी येते आपल्याला, जीची व्हॅल्यू रेडियस काय होते ती तो वाढतीये, बरोबर. सो ऑब्विसली जीची व्हॅल्यू इथं कमी येणार आहे, इथं जीची व्हॅल्यू जास्त येणार आहे. पण त्यांनी काय सांगितलं, मच मोर, तिथं काय खूप फरक नाही पडणार, कारण की 41 किलोमीटरचाच फक्त डिफरन्स आहे. म्हणजे तुम्ही नॉर्मल आपण कुठेही केलं, म्हणजे सपोज आता हे तर इक्वेटर आणि पोल सांगितलं मी तुम्हाला, लेट्सचे आपण एक्सपेरिमेंट करतोय कुठेतरी इथे करतोय एक्सपेरिमेंट आपण, असा इथे करतोय ना, इथे करतोय ना, इथे करतोय, लेट्सचे कुठेतरी आपण इथे करतोय असा, राईट. सो हा डिफरन्स जास्त नाही आहे. सो इक्वेटर आणि पोल आपण नाही कम्पेअर करू शकत. आता दुसरं, लिफ्ट मुव्हिंग अप विथ दी ॲक्सेलरेशन, लेफ्ट मुव्हिंग अप विथ दी ॲक्सेलरेशन. बघा जी आपलं काय झालं, डिक्रीज झालं पाहिजे, पण ह्या केसमध्ये काय होतं, इफेक्टिव्ह जी जो असतो, इफेक्टिव्ह जी काय असतो ह्या केसमध्ये, दॅट इज दिस जी डॅश इज इक्वल्स टू काय असतो बघा, जो जी डॅश असतो तो काय असतो, जी प्लस ए असतो इन द एलिव्हेटर व्हेन इट इज गोइंग इन द अपवर्ड डायरेक्शन. सो जी इथे काय होतोय, जी इन्क्रीज होतोय, आपल्याला जी डिक्रीज करायचा आहे.
ठीक आहे. सो ऑप्शन राहतो फक्त आपल्याकडे बघा ऑप्शन सी राहतो आणि आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज हाऊ मच, इट इज दी 1/6 टाइम्स ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. म्हणजे ही बघा कन्सिडरेबली खूप कमी आहे. सो ऑब्विसली जी हाईट इन द कॅपिलरी असणार आहे दॅट विल बी मच मोर ऑन द सरफेस ऑफ द मून. सो आन्सर विल बी ऑप्शन सी. आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे बघा. चला नेक्स्ट. Okay. The surface tension of most of the liquid decreases with rise in density of liquid, viscosity of liquid, diameter of capillary, temperature of the liquid. बघा आता डेन्सिटी ऑफ द लिक्विड, डेन्सिटी बघा जे जास्त बघा सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ड्यू टू विच लिक्विड acquires लेस एरिया और मिनिमम एरिया. सरफेस टेन्शन ही अशी प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळे एखादा लिक्विड कमीत कमी एरिया हा ॲक्वायर करत असतो. आता डेन्सिटी ऑफ लिक्विड बघा, लेट्स से तुम्ही एखादा लेस डेन्स लिक्विड घ्या आणि मोर डेन्स लिक्विड घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर आणि ऑइल घ्या. वॉटर आणि ऑइल बघा, वॉटर आणि ऑइल बी नको घ्यायला, याच्यामध्ये दुसरं कोणतं घेतलं. समज एखादा बाबा घट्ट घेतला आपण, एखादा घट्ट लिक्विड घेतला आणि ते जर तुम्ही फरशीवर टाकलं तर ते जास्त पसरणार का पाणी जास्त पसरणार? ऑब्विसली पाणी जास्त पसरणार. म्हणजे याचा अर्थ काय की कोणाचं सरफेस टेन्शन जास्त झालं? सरफेस टेन्शन कोणाचं जास्त झालं की दॅट इज ज्याची डेन्सिटी जास्त त्याचं सरफेस टेन्शन जास्त झालं. यांनी काय विचारलंय आपल्याला? द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड डिक्रीजेस विथ राईज इन डेन्सिटी. नाही, राईज इन डेन्सिटी सरफेस टेन्शन वाढणार. विस्कॉसिटी म्हणजे काय? फ्रिक्शन इन द लिक्विड. जेवढं जास्त फ्रिक्शन असेल तेवढं ऑब्विसली लिक्विड कमी पसरणार, बरोबर. तेवढा तो कमी एरिया ॲक्वायर करणार. जर त्याच्याकडे फ्रिक्शनच नाहीये तर तो जास्त पसरत जाणार, बरोबर. त्यानंतर डायमीटर ऑफ द कॅपिलरी बघा, डायमीटर ऑफ द कॅपिलरी आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे, बरोबर. सो हे पण नसणार आहे. सो आन्सर काय असणार आहे बघा? टेम्परेचर असणार आहे बघा. आन्सर विल बी टेम्परेचर. टेम्परेचर काय बघा? ऑब्विसली टेम्परेचर आपण एखाद्या लिक्विडला जर आपण हीट केलं सो ऑब्विसली काय होणार आहे बघा? त्याच्यातले जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे ते वाढणार आहे. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स वाढणार म्हणजे काय? लेट्स से एखादा एवढा एरिया अगोदर एक्वायर करत असेल, त्याचं मॉलिक्युलर डिस्टन्स वाढलं तो एवढा एरिया एक्वायर करणार जास्त, राईट. सो आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ऑब्विसली डी. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर सरफेस टेन्शन ऑफ द मोस्ट ऑफ द लिक्विड डिक्रीजेस विथ राईज इन टेम्परेचर, राईट. एरिया डिक्रीज झाला म्हणजे त्याचं सरफेस टेन्शन एरिया इन्क्रीज झाला म्हणजे त्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज झालं. लक्षात ठेवा, सरफेस टेन्शन इन्क्रीजेस म्हणजे एरिया शुड बी डिक्रीजेस. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, झालंय का सिलेक्ट? हां झालंय, ठीक आहे. काय दिलंय बघा याच्यामध्ये? द व्हेलॉसिटी ऑफ स्मॉल बॉल of mass m, capital M, and density d1 when dropped in a container filled with glycerin becomes constant after some time. If the density of glycerin is d2, the viscous force acting on the ball is. Okay, ठीक आहे. बघा क्वेश्चन अगोदर समजून घ्या. त्यांनी काय दिले क्वेश्चन मध्ये की लेट से आपल्याकडे एक असं कंटेनर कन्सिडर करतो मी, ठीक आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी कोणतं लिक्विड दिले आपल्याला? ग्लिसरीन दिले बघा, ग्लिसरीन. लेट से ओके, हे आहे ग्लिसरीन. लेट से दिस इज द ग्लिसरीन. when dropped in a container filled with this becomes constant. ओके, velocity जी आहे त्याची कॉन्स्टंट आफ्टर सम टाइम. लेट से हा बॉल आहे आणि तो डाऊनवर्ड डायरेक्शन जातोय, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट होतीये. इफ द डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन इज d2, ओके, याची डेन्सिटी d2 आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ स्मॉल ऑफ मास एम कॅपिटल याची डेन्सिटी आहे d1 आहे. ओके, याची डेन्सिटी d1 दिली. सो यांनी विचारलं आपल्याला विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन इट. बघा काय सांगितलं क्वेश्चन नीट समजून घ्या. आपल्याकडे लेट से एक बॉल आहे ज्याचं मास कॅपिटल M आहे, त्याची डेन्सिटी d1 आहे आणि तो बॉल आपण ग्लिसरीन ह्या लिक्विडमध्ये टाकलाय आणि तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जातोय आणि त्यांनी ग्लिसरीनची डेन्सिटी दिलेली आहे d2 दिलेली आहे. सो त्यांनी विचारले की ह्याच्यावरती विस्कस फोर्स किती ऍक्ट होणार आहे. ठीक आहे,
पहिले आपण बघू ह्याच्यावरती कोणकोणते फोर्स ऍक्ट होणार आहे बघा. हा खाली जातोय राईट. सो ह्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे हा mg, दॅट इज त्याचा वेट फोर्स, बरोबर. त्याच्यानंतर ती ह्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्स बायोन्सी फोर्स, बरोबर बरोबर, बायोन्सी फोर्स. त्याच्यानंतर ह्याच्यावरती अजून एक फोर्स ऍक्ट होणार आहे, दॅट इज विस्कस फोर्स. विस्कस फोर्स इज लाईक अ फ्रिक्शन फोर्स, तो हमेशा मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असतो, राईट. आणि आता व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे बघा, व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. सो ऑब्विसली देअर फॉर ॲक्सेलरेशन काय असणार आहे, 0, बरोबर. कारण की ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, आणि व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी इज 0, राईट. सो ॲक्सेलरेशन 0 येणार आहे. ॲक्सेलरेशन जर 0 असेल तर याचा अर्थ काय, नेट फोर्स काय असणार आहे, दॅट इज एफ नेट इज इक्वल्स टू काय असणार आहे, दॅट इज 0, और नेट फोर्स काय असणार आहे 0. आणि आपल्याला माहिती आहे फॉर द बॅलन्स्ड कंडिशन कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जातोय, फॉर द बॅलन्स कंडिशन आपल्याला काय असतं, एफ नेट इज इक्वल्स टू 0 घेत असतो आपण, एफ नेट इज इक्वल्स टू 0 घेत असतो. आणि आता टोटल फोर्सेसचे आपण ॲडिशन करणार. फोर्सेस कोणते कोणते, लेट्स से मी इथं एम जी डाऊनवर्डला ह्याला पॉझिटिव्ह जर घेतलं तर इथं बायन्सी फोर्स मला निगेटिव्ह घ्यावं लागेल, मायनस विस्कस फोर्स मला निगेटिव्ह घ्यावं लागेल, इज इक्वल्स टू 0. विस्कस फोर्स विचारला आहे, सो विस्कस फोर्सला मी एका डायरेक्शनला घेऊन आपलं RHSला घेऊन जातो. म्हणजे लेट्स से मी इथे असं लिहितो, दॅट इज mg मायनस एफ बी इज इक्वल्स टू एफ व्ही. इकडे आल्यानंतर तो पॉझिटिव्ह होणार, ठीक आहे. सो आता बायोन्सी फोर्स बघा, इथं मी याला असं लिहितो, हा mg जसं आलं तसं. बायोन्सी फोर्स म्हणजे काय असतो बघा, इथं बायोन्सी फोर्स म्हणजे काय असणार इथे, दॅट इज डेन्सिटी. डेन्सिटी कोणाची, दॅट इज दी ग्लिसरीनची डेन्सिटी इंटू मास ऑफ दी, मास कोणाचं, बॉलचं मास असणार बघा इथं, दॅट इज कॅपिटल एम, इंटू व्हॉल्यूम, बरोबर. सॉरी रो जी, सॉरी द जी असणार, बरोबर, व्हॉल्यूमने, ठीक आहे. कारण की ऑब्विसली हा झाला फोर्स, याच्यावरती हा बायोन्सी फोर्स झाला, अपवर्ड फोर्स एवढा ॲक्ट होतो याच्यावरती, ठीक आहे. सो द सॉरी रो व्ही असणार इथं, एम नसणार आहे, सॉरी, दिस इज व्ही. आणि हा व्हॉल्यूम कोणाचा असणार आहे, हा बॉलचा असणार आहे, दिस इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट बॉल, राईट. आता मी काय लिहितो बघा पुढे, दॅट इज एम जी मायनस रो जी. आता इथं व्हॉल्यूम ऑफ बॉल, आता बघा जर डेन्सिटी ऑफ बॉल लिहायची असेल तर मी काय लिहिणार, मास ऑफ बॉल डिव्हायडेड बाय दॅट इज व्हॉल्यूम ऑफ बॉल. म्हणजे इथून मला काय मिळणार, व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल्स टू काय मिळणार मला, मास ऑफ बॉल डिव्हायडेड बाय डेन्सिटी ऑफ बॉल. मास ऑफ बॉल आपल्याला m दिलंय आणि डेन्सिटी किती दिली आहे आपल्याला, बॉलची दिली आहे d1 दिली आहे, ठीक आहे. सो इथं मी काय लिहितो बघा, इथं कॅपिटल M लिहितो आणि इथं लिहितो मी लेट्स से डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन, सॉरी डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन नाही, डेन्सिटी ऑफ इथं बॉल येणार, सॉरी, आणखी बायोन्सी फोर्स काढतोय आपण, ठीक आहे. सो इथे ग्लिसरीन नाही येणार, सो इथे काय येणार आहे, बॉल येणार, इंटू जी इज इक्वल्स टू एफ व्ही, बरं. ओके. सो एम आणि जी इथे मी कॉमन काढतो बाहेर, इथे काय राहणार बघा माझ्याकडे 1 मायनस रो जी अपॉन रो बी इज इक्वल्स टू एफ व्ही. बघा रो बी म्हणजेच काय असणार आहे बघा, देअर फोर विस्कस फोर्स इज इक्वल्स टू एम जी इन ब्रॅकेट 1 मायनस रो जी म्हणजेच काय, ग्लिसरीनची डेन्सिटी. ग्लिसरीनची डेन्सिटी किती दिलेली आहे, d2 दिलेली आहे, आणि बॉलची डेन्सिटी किती दिली आहे, d1 दिली आहे. सो एम जी इन ब्रॅकेट 1 मायनस d2 अपॉन d1. असा कोणता ऑप्शन आहे का इथे, हो आहे, दॅट इज ऑप्शन ए. सो आन्सर विल बी ऑप्शन ए, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, झाले का सिलेक्ट, हां झाले, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, बघा a drop of liquid of density rho, a drop of liquid of density rho is floating half immersed in liquid of density d, floating half immersed in liquid of density d. If t is the surface tension, then diameter of the drop of the liquid is. ओके, हाफ सांगितलंय त्यांनी इथे, ओके ठीक आहे. सो आपण इथे काय कन्सिडर करूया बघा, कन्सिडर म्हणजे जे दिले त्याचे पहिले आपण समजून घेऊया व्हॉट इज द प्रॉब्लेम, ठीक आहे. सो आणि इथे बॉल दिलाय त्यांनी, ठीक आहे. हे काय गरज नाही, काढून घेऊ आपण हातानेच, ठीक आहे. लेट्स से दिस इज द बॉल अँड इट इज हाफ इमर्स्ड इन लिक्विड. हे खाली लिक्विड आहे आणि तो इथं हाफ इमर्स्ड लिक्विडमध्ये आहे, ठीक आहे. सो इफ टी इज द सरफेस टेन्शन देन द डायमीटर ऑफ द ड्रॉप ऑफ द लिक्विड, ठीक आहे. आता बघा ह्याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहे बघा.
याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहे. एक असणार आहे दॅट इज दी, बघा ह्याच्यावरती फोर्स ॲक्ट असणारे एक असणारे जो असणारे तो आपला वेट फोर्स हमेशा असतो कसा असतो, खाली असतो, दॅट इज हा असतो mg. दुसरा असतो ह्याच्यावरती फोर्स दॅट इज दी बायोन्सी फोर्स, हा असतो अपवर्ड, दॅट इज fp. तिसरा फोर्स असणार याच्यावरती सरफेस टेन्शन फोर्स, कारण की आता इथं सरफेस टेन्शन फिनॉमिना काय येतो, हा असतो सरफेस टेन्शन फोर्स, कारण की हा सरफेस फिनॉमिना आहे. बघा सरफेस, मागाशीच्या केसमध्ये बॉल हा पूर्ण आतमध्ये होता म्हणून आपण तिथे कोणता विस्कस फोर्स घेतला होता, पण इथं सरफेस टेन्शन फोर्स घेतोय. का घेतोय सरफेस टेन्शन फोर्स, कारण की हा सरफेस फिनॉमिना आहे आणि सरफेस टेन्शन इज अ सरफेस फिनॉमिना. तो लिक्विडच्या आतमध्ये किंवा पूर्ण बाहेर नसतो, फक्त सरफेसवरतीच असतो. ठीक आहे. सो इथं मी काय करणार बघा आता, सो इथं काय करणार मी, देअरफॉर डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू ऑब्वियसली अपवर्ड फोर्स येणार. डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्स, किंवा एफ नेट इज इक्वल्स टू 0 करून सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे ऑब्वियसली mg हा खाली येतोय, सो इथं मायनस ft मायनस fb इज इक्वल्स टू 0, म्हणजेच काय, दॅट इज mg इज इक्वल्स टू fb प्लस ft. किंवा तुम्ही इनिशियलीच असं करू शकता, डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्स. तुम्ही पाहिलं तर mg डाऊनवर्ड आहे, हे दोन अपवर्ड फोर्स. ठीक आहे. सो बघा आता जो आपला विस्कस फोर्स आहे, सॉरी बायोन्सी फोर्स आहे, बघा इथं काय येणार, हे mg येणार. आता हा जो बायोन्सी फोर्स आहे हा काय असतो बघा, दॅट इज इथं काय करणार मी, दॅट इज डेन्सिटी ऑफ, इथं लिक्विड घेणार, म्हणजे इथं काय लिक्विड डेन्सिटी लेट से मी इथं रो घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही रो घेतली इनटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कोणाचा घेणार मी, लिक्विड बघा ड्रॉपचा, हा किती, हाफ इमर्स्ड याच्यामध्ये, सो ऑब्विसली व्हॉल्यूम किती घेणार मी याचा, v/2 घेणार. व्हॉल्यूम किती घेणार याचा, v/2 इंटू g. ओके. सो त्यानंतर इज इमर्स्ड लिक्विड ड्रॉप, अच्छा ठीक आहे, ह्याची रो दिली आहे का, आणि लिक्विडची डेन्सिटी d दिली आहे. ठीक आहे, साइन कन्व्हेन्शन त्याच्यामुळे आपण इथे d घेऊया. ओके, इथे d घेऊया कारण की त्यांनी दिलं आहे की लिक्विडची डेन्सिटी d दिलेली आहे. ओके, सो d इंटू v/2 इंटू g घेऊया, प्लस ft म्हणजे काय, सरफेस टेन्शन फोर्स. सरफेस टेन्शन फोर्स म्हणजे काय असणार बघा, सरफेस टेन्शन फोर्स हा त्याच्या सर्कम्फरन्सवरती लागणार आहे. सो ऑब्विसली हा काय असणार आहे, t इंटू 2πr, t इंटू 2πr. ठीक आहे. सो इथे काय असणार आहे बघा आता, mg, m म्हणजे काय, दॅट इज मास, बरोबर. आता मास आणि त्याचा आता आता मास कोणाचं असणार आहे, ऑब्विसली ह्या लिक्विड ड्रॉपचं, बरोबर. आणि लिक्विड ड्रॉपची डेन्सिटी किती दिली आहे, रो दिली आहे. सो मासला मी असं लिहू शकतो, दॅट इज रो इंटू व्हॉल्यूम ऑफ द ड्रॉप, बरोबर, रो vg, बरोबर, इंटू g, इथे जशाल तसा, इथे d इंटू v/2 इंटू g प्लस t इंटू 2πr. बघा एक समजून घ्या, इथं v/2 का घेतलं आपण, कारण की बायोन्सी फोर्स या तेवढ्याच व्हॉल्यूमवरती अप्लाय होत असतो जेवढा इमर्स झालेला आहे, आणि इमर्स झालेला v/2 आहे. सो इथं मी काय घेणार, त्याच्यामुळे फक्त इथं v/2 घेतला, आणि इथं मास घेतोय. सो ऑब्विसली मास म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी इंटू टोटल व्हॉल्यूम. ठीक आहे. सो इथे बघा आता रो इंटू मी काय लिहितो, व्हॉल्यूमला इथं काय येणार 4/3π, आणि रेडियस काय दिली आहे का त्याची, नाही दिली आहे. ठीक आहे, आपल्याला काढायची रेडियस ॲक्च्युली, 4/3πr³ इंटू g, इथे काय असणार आहे d इंटू 4π/3 इंटू 2 इंटू परत इथे काय असणार आहे r³ इंटू g प्लस t इंटू 2πr. ओके, t इंटू 2πr. सो मी काय करतोय, 4π/3चे टर्म एका साईडला काढून घेतो बघा, 4π/3चे टर्म एका साईडला काढून घेतो. सो इथे मला काय मिळणार आहे बघा, दॅट इज इथे बघा, ह्याला मी इकडे मायनस साईनमध्ये आणतो, LHS मध्ये आणतो. सो इथे काय होणार आहे बघा, 4π/3 r³ पण काढून घेतो कॉमन. सो इथे काय होणार आहे बघा, दॅट इज मला रो g मायनस dg, आणि हा खालचा 2 एक राहणार बघा, dg/2 इज इक्वल्स टू, इथे काय राहणार आहे, दॅट इज t इंटू 2πr, t इंटू 2πr. ठीक आहे. सो इथं काय होणार बघा, हे पाय कॅन्सल, त्यानंतर r, आणि इथं क्यूबच्या ऐवजी इथं स्क्वेअर राहणार बघा. ठीक आहे, आणि इथं 2, आणि इथं काय राहणार आहे, हा 4च्या ऐवजी 2 होऊन जाणार बघा. सो बघा काय मिळणार आपल्याला इक्वेशन पुढे, बघा इक्वेशन पुढे आपल्याला काय मिळणार आहे, दॅट इज इथे काय करणार आहे, 2r स्क्वेअर डिवायडेड बाय
2r² डिवायडेड बाय 3 2r² डिवायडेड बाय 3 इथे फक्त टी राहतोय. ओके ठीक आहे. सो आपल्याला 2r² डिवायडेड बाय 3 आणि आतमध्ये ब्रॅकेटमध्ये बघा काय होणार आहे आता. ब्रॅकेटमध्ये जर 2 रो g मायनस dg डिवायडेड बाय 2 ठीक आहे. सो इथे आपल्याकडं इथे जी पण कॉमन निघतो बघा. म्हणजे काय होणार आता, हा 2 कॉमन निघणार. ठीक आहे. ह्या साईडला फक्त आपल्याकडे काय राहणार आहे, टी राहणार आहे. ठीक आहे. 2 कॉमन निघणार आहे. सो इथे काय होणार आहे, r² g डिवायडेड बाय हा 3 आणि इथे राहणार आहे आपल्याला 2 रो मायनस डी इज इक्वल्स टू टी. आपल्याला त्यांनी विचारली डायमीटर. ओके आपल्याला डायमीटर विचारली. सो आपण r² आपण एका साईडला ठेवूया. r² इकडे काय होणार आहे 3t, 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये गेला, g खाली गेला आणि इकडे काय होणार आहे 1/2 रो मायनस डी असा होणार आहे. हा झाला r² झाला. हा जर r जर घ्यायचं झालं मला, तर मला हा स्क्वेअर काढला तर येतं मला याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल. ठीक आहे. आता डायमीटर म्हणजे काय असणार आहे, दॅट इज डायमीटर मीन्स व्हॉट 2 × r. आता ह्याला पण मला काय करायला लागणार, इंटू 2 करायला लागणार. म्हणजे ह्या 2ला जर मी ह्या स्क्वेअर रूटमध्ये घेतलं बघा, तर मला त्याचा स्क्वेअर करून आतमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे इथं काय होणार, दॅट इज 4 बरोबर इंटू 3t बाय g आणि इकडे 1/2 रो मायनस डी. म्हणजे इथे काय होणार बघा, देअरफॉर डायमीटर इज इक्वल्स टू काय येणार बघा, दॅट इज डायमीटर इज इक्वल्स टू येणार 12t डिवायडेड बाय g 1/2 रो मायनस डी. ओके सो दिस इज द डायमीटर. आणि असा बघा ऑप्शन येतोय आपल्याला, ऑप्शन एच येतोय बघा असा 12t/g. हे पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये आहे. 12t/g 1/2 रो मायनस डी. ठीक आहे. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. ठीक आहे चालतंय, एवढं तर येऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Now, water rises in capillary tube of radius small r up to height h. The mass of water in capillary is small m. The mass of water that will rise in capillary tube of radius r/3. ठीक आहे, r/3. सो आता आपल्याला एक फॉर्म्युल्यावरून तर आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला काय आपला, h इज इक्वल्स टू 2t cos थीटा अपॉन रो आर जी किंवा रो जी आर. राईट. सो बघ याच्यावर एक कळतं एच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. सो ऑब्विसली इथं काय असणार, दॅट इज इथं त्यांनी डायरेक्ट सांगितलं इफ r1 इज इक्वल्स टू r आणि r2 इज इक्वल्स टू r/3. सो ऑब्विसली h2 हा काय असणार आहे, देअरफॉर ऑब्विसली h2 काय असणार आहे, दॅट इज 3h1 असणार आहे बरोबर. आणि की जर रेडियस 3 टाइम्सनं डिक्रीज होत असेल तर इकडं राईज जो आहे आपला हाईट जी आहे 3 टाइम्सना इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आता दुसरं इथं रिलेशन आहे बघा, त्यांनी विचारलं आपल्याला मासच्या टर्ममध्ये विचारले. बघा. आता त्यांनी विचारलं की द मास ऑफ वॉटर इन द कॅपिलरी इज m. द मास ऑफ वॉटर विचारलं. ठीक आहे. आता मास आपण कसं काढणार बघा. आता मासचं आणि रेडियसचं आपल्याला रिलेशन काढावं लागणार आहे. सो मास आणि रेडियसचं रिलेशन कसं काढणार बघा आपण. आता एक आपल्याला माहिती आहे, दॅट इज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज m/v. सो इथं काय असणार, m इज इक्वल्स टू काय आता रो व्ही. म्हणजे इथं आपल्याला काय कळतं, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम बरोबर. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजेच आपल्याला रिलेशन इथं काय मिळेल, दॅट इज m1/m2 इज इक्वल्स टू v1/v2. आणि आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. सॉरी इथं काय विचारले, कॅपिलरी विचारली. सो कॅपिलरी म्हणजे तिचा πr² असतो. ठीक आहे, πr² इंटू h. सो इथं काय असणार, कारण की कॅपिलरीची बघा कॅपिलरी डायमेन्शन कशी सिलेंड्रिकल आहे. राईट. सो हा त्याचा व्हॉल्यूम असणार आहे बरोबर. सो इथं हा व्हॉल्यूम असतो सिलेंडरचा व्हॉल्यूम, तो असतो काय असतो πr² इंटू h. सो म्हणजे इथं काय येणार आहे πr1² इंटू h1 डिवायडेड बाय πr2² इंटू h2. पाय कॅन्सल होणार. सो देअरफॉर m1/m2 इज इक्वल्स टू r1/r2 होल स्क्वेअर इंटू h1/h2. ठीक आहे. आता r1/r2, r1 किती दिले आहे r. ओके,
R2 किती दिली आहे, R/3. सो R/3 हा 3 वरती जाणार, ह्याचा स्क्वेअर इंटू H1/H2. बघा आता H2/H1 3 येतोय, सो H1/H2 म्हणजे काय येणार आहे, ऑब्विसली 1/3 येणार आहे, बरोबर. कारण की H2 इज इक्वल्स टू 3H1 आहे, म्हणजे याच्यावरूनच बघा काय येणार इथं आपल्याला, दॅट इज इथं काय येणार आहे आपल्याला, दॅट इज H2/H1 इज इक्वल्स टू येणार 3, म्हणजेच काय H1/H2 इज इक्वल्स टू 1/3. ठीक आहे. सो इथं काय येणार बघा, आता हे R कॅन्सल होणार, 3चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय 3. सो इथं काय येणार आहे, M1/M2 इज इक्वल्स टू 9/3. ठीक आहे. सो इथे काय येणार आहे, दॅट इज 9/3 म्हणजे तिथं 3. सो ऑब्विसली M1/3 इज इक्वल्स टू काय येणार आहे, M2 येणार आहे. त्यांनी विचारलं काय, द मास ऑफ द वॉटर दॅट विल राईज इन कॅपिलरी. ओके, म्हणजे सेकंड केसमधलं मास विचारलं. सो M2 काय असणार आहे, M1/3 असणार आहे बघा, म्हणजेच M/3 असणार आहे. इनिशियलीचं M असेल, सो ऑब्विसली हे M/3 म्हणजेच काय, ऑप्शन ए. चा आन्सर विल बी द ऑप्शन ए. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, पण त्या अगोदर मी जरा पाणी पिऊन येतो मित्रांनो, तहान लागली मला, 1-2 मिनिट. Okay, thank you student and sorry for the wait. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन समोर आहे आपल्या. नाउ लेट W1 be the work done in blowing a soap bubble of radius small r from soap solution at room temperature. ठीक है. The soap solution is now heated and second soap bubble of radius 2r is blown from the heated soap solution. If W2 is the work done in forming this bubble. ओके, ठीक आहे. बघा जे फर्स्ट केस मध्ये बघा जे वर्क डन असणार हेच काय असतं आपलं, इक्वल्स टू एनर्जी असतं. बघा हेच असतं इक्वल्स टू एनर्जी, तेच आपले स्टोर होत असतं ॲज अ फॉर्म ऑफ द सरफेस एनर्जी. तर ते ऑब्विसली काय असणार आहे, दॅट इज सरफेस टेन्शन इंटू एरिया. म्हणजेच आपले किती असणार, दॅट इज टी इंटू 4πr². इनिशियलची रेडियस पण किती दिलेली आहे, स्मॉल आर दिलेली आहे. ठीक आहे. सेकंड केस मधले काय असणार, दॅट इज W2 काय असणार, दॅट इज हा A1 झाला. सो टी इंटू A2 असणार, म्हणजेच काय टी इंटू 4π. आणि सेकंड केस मध्ये रेडियस किती आहे, 2r. सो इट इज दी 2r², म्हणजेच किती किती असणार, दॅट इज टी इंटू 4π इंटू 4r². बरोबर, हे काय असणार आहे 4r². म्हणजे जर कम्पेअर केलं, सो दिस इज W2. सो इफ यू कम्पेअर, दॅट इज W2 इज इक्वल्स टू 4 इंटू टी इंटू 4πr². बरोबर, म्हणजे हे जे टर्म आहे, दिस टर्म इज व्हॉट, दिस टर्म इज W1. सो W2 इज इक्वल्स टू व्हॉट, 4 टाइम्स ऑफ W1. ठीक आहे. हे रिलेशन आलं आता आपल्याला. त्यांनी पुढे काय सांगितलंय की द सोप सोल्युशन इज नाउ heated and second soap bubble of radius 2r is blown from the heated soap solution. If W2 is the work done, बघा if W2 is the work done. आता एक आपल्याला माहिती आहे, आता जे W2 मध्ये जे सरफेस टेन्शन घ्यावं लागणार आहे आपल्याला,
म्हणजे इनिशियल याच्यामध्ये सरफेस टेन्शन आपल्याला T1 घ्यावं लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सरफेस टेन्शन ऍक्च्युली T2 घ्यावं लागणार आहे. बघा आता T2 जर आपण घेतलं इथं T2, बघा T1 आणि T2 मध्ये काय रिलेशन येणार आहे ना, किंवा T1 इज द सरफेस टेन्शन आणि मी काय होतो T1 इट ॲट टेम्परेचर स्मॉल T1. आता आपल्याला माहिती आहे टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस, राईट. सेकंड केसमध्ये काय केलंय, जे सरफेस टेम्परेचर आहे T2 इन्क्रीज झालंय, सो ऑब्विसली जे T2 असणार आहे हे डिक्रीज होणार आहे, बरोबर. म्हणजे जे आपला W2 आहे हा जर T1च असला असता, म्हणजे हा जर कॅपिटल T पहिल्या T एवढाच असला असता तर हा 4W1 आहे. बट हा जो सरफेस टेन्शन आहे हा आता डिक्रीज होणार आहे कारण की टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे, बरोबर. आणखी सेकंड केसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होऊन सरफेस टेन्शन डिक्रीज होणार, सो ऑब्विसली हा जो W2 आहे ह्याची व्हॅल्यू ह्या 4W1 पेक्षा कमी येणार कारण की तिथं सरफेस टेन्शन काय झालंय, सरफेस टेन्शन डिक्रीज झालंय, सो इथं T ची व्हॅल्यू डिक्रीज होणार. ठीक आहे, सो आन्सर काय असणार त्याच्यामुळे ऑप्शन बी. आन्सर विल बी ऑप्शन बी. बघा लक्षात ठेवा काय कन्सेप्ट आहे, दॅट इज ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस, राईट. सो जे T2 आहे T2 विल बी लेसर दॅन T1, राईट. सो देअर फॉर W2 पण जे असणार आहे W2 इज लेस दॅन 4 टाइम्स ऑफ W. ठीक है, चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, अ नीडल इज 7 सेंटीमीटर लॉन्ग, assuming that the needle is not weighted by water. What is the weight of the needle so that it floats on the water? Okay, so that it floats on the water. म्हणजे बघा इथं काय सांगितलंय, बघा क्वेश्चन परत एकदा रीड करू. द नीडल इज 7 सेंटीमीटर लॉन्ग, assuming that needle is not weighted by water. What is the weight of the needle so that it floats on the water? म्हणजे काय सरफेस टेन्शनमुळे ती फ्लोट झाली पाहिजे. सो इथं सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू, बघा सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज सरफेस टेन्शन T इज इक्वल्स टू काय असतं बघा, फोर्स पर युनिट लेंथ. हे तर डेफिनेशनच आहे, पण ह्या केसमध्ये काय असणार आहे, सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट लेंथ असणार आहे पण 2 टाइम्स ऑफ L असणार आहे कारण की तिथे तिचे 2 सरफेस कॉन्टॅक्टमध्ये असणारे निडलचे, बरोबर. सो इथं मी काय लिहिणार, देअर फोर जे आपलं सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शनचा फोर्स, हा फोर्स जो असणार आहे काय असणार आहे T इंटू 2 टाइम्स ऑफ L, बरोबर. सरफेस टेन्शन किती दिले बघा, 79 पर सेंटीमीटर. सो इथं 70 मी CGS मध्येच घेतो की सगळे इथं हे पण CGS मध्येच दिलेत. 70 इंटू 2 इंटू लेंथ किती दिली आहे 7 सेंटीमीटर, बरोबर. किती दिले आहे 7 सेंटीमीटर. ठीक आहे, सो इथे किती होणार बघा, आता हे 7 7 490 इंटू 2 980, सो इट विल बी 980, राईट. आणि हे 980 इज इक्वल्स टू हे 4 झालं आपलं, हे 4 झालं. तर त्यांनी आपल्याला काय विचारलं, व्हॉट इज दी वेट विचारलंय त्यांनी आपल्याला. ठीक आहे, सो जर इथं आपण जर मास जर काढलं, दिस फोर्स शुड बी इक्वल्स टू काय असणार आहे, mg असणार आहे, बरोबर. इज इक्वल्स टू काय असणार आहे, हा 980, बरोबर. आणि g ची व्हॅल्यू काय असते बघा, सो m इज इक्वल्स टू काय असणार आहे 980 अपॉन g. आता g ची व्हॅल्यू CGS मध्ये काय असते 980 असते, सो 980 डिवाइड बाय 980 काय येणार आहे इथे 1 येणार आहे, राईट. सो देअर फोर m इज इक्वल्स टू किती आलं आहे आपलं 1, म्हणजे मास किती आलं आहे आपलं 1 ग्रॅम. सो ऑब्विसली वेट काय असणार आहे बघा आपलं, दॅट इज 1 ग्रॅम वेट. ओके, सो आन्सर विल बी ऑप्शन ए. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय दिलंय, that is if the terminal speed of the sphere A is density rho A 7.5 दिली आहे आणि is 0 मला वाटते पुढे काहीतरी आहे, विस्कस लिक्विड डेन्सिटी रो L इज इक्वल्स टू 1.5 किलोग्राम पर मीटर क्यूब. द टर्मिनल स्पीड
इकडचा ॲक्च्युली इथे काहीतरी पोर्शन आहे, परंतु तो प्रॉपर प्रॉप नाही झाला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण हा क्वेश्चन नाही सॉल्व करू शकणार. नंतर बघू वाटल्यास हा क्वेश्चन कधी, सध्या तरी नाही करू शकणार. ठीक आहे. A ball rises to the surface of liquid with constant velocity. Okay, the density of the liquid is 4 times the density of material of the ball. Okay, it's 4 times the material of the ball. Okay, ठीक है. Okay, material of the ball. The viscous force of the liquid on the rising ball is greater than the weight of the ball. Okay, बघा मगाशी जो प्रॉब्लेम सॉल्व केला त्या टाईपच थोडासा प्रॉब्लेम आहे हा. इथे काय दिलंय बघा त्यांनी, एक आपल्याकडे बघा लेट्स से बॉल रायजेस टू अ सरफेस ऑफ द लिक्विड. बघा लेट्स से हे आपले लिक्विड आहे आणि हा आता बॉल याच्यामध्ये एक, मगाशी ग्लिसरीनचा जो प्रॉब्लेम पाहिला ना आपण तसाच आहे, फक्त आता मगाशीच्या प्रॉब्लेममध्ये बॉल खाली येत होता, इथे बॉल आता वरती चाललाय. बघा बॉल कुठे चाललाय, वरती चाललाय. ठीक आहे, आणि तो पण कसा चाललाय, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनेच चाललाय. बघा the density of liquid is 4 times that of the density of the material. म्हणजे density of liquid is 4 times the density of the material of the ball. Rho m घेऊया लेट्स से मी याला. ओके, the viscous force of the liquid on the rising ball is greater than the weight by the factor. ठीक आहे, viscous force चं रिलेशन विचारलंय इन टर्म्स ऑफ वेट. बघा सगळ्यात पहिले फोर्स कोणते कोणते ऍक्ट होणार, एक फोर्स ऍक्ट होणार दॅट इज mg डाऊनवर्ड ऑलवेज. दुसरा फोर्स ऍक्ट होणार बायोन्सी फोर्स FB. आणि विस्कस फोर्स बघा, आता हा बॉल आहे ऍक्च्युली वरती चाललाय, दिस बॉल गोइंग इज इन द अपवर्ड डायरेक्शन. तो जो FV हा फोर्स आहे किंवा विस्कस फोर्स हा कसा होणार आहे, डाऊनवर्ड. लक्षात ठेवा, फ्रिक्शन फोर्स किंवा विस्कस फोर्स इज सिमिलर लाईक अ फ्रिक्शन फोर्स इन द मेकॅनिक्स. जसा फ्रिक्शन फोर्स हा हमेशा मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असतो, तसा विस्कस फोर्स हा पण मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असतो. बॉल वरती चाललाय सो विस्कस फोर्स खाली लागणार. ठीक आहे, सो इथं मी परत काय करतो, आणि इथं व्हेलॉसिटी कशी आहे बघा, V इज कॉन्स्टंट. याचाच अर्थ काय, डेल्टा V 0, आणि म्हणजेच काय असणार आहे, ॲक्सेलरेशन काय असणार आहे, 0. ठीक आहे, ॲक्सेलरेशन 0 म्हणजेच काय, दॅट इज द टोटल नेट फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज 0. बघा नेट फोर्स म्हणजे काय असणार आहे, आता मी जर mg ला आणि FV ला जर डाऊनवर्ड पॉझिटिव्ह घेतले, सो mg प्लस FV हा अपवर्ड आहे, म्हणजे याला मला मायनस घ्यावं लागणार, FB इज इक्वल्स टू 0. आता ठीक आहे, FV विचारलाय त्यांनी, FV विस्कस फोर्स विचारला इन टर्म्स ऑफ वेट, म्हणून मी काय करतो, FV ला फक्त एका साईडला ठेवतो, बाकी इकडे काय करतो, FB मायनस mg असं घेतो. ठीक आहे, हा झाला बायोन्सी फोर्स. FB म्हणजे बायोन्सी फोर्स. तर बायोन्सी फोर्स म्हणजे काय असतो आपल्याला माहिती आहे, दॅट इज बायोन्सी फोर्स म्हणजे रो ऑफ लिक्विड घ्यावी लागणार मला इथं, इंटू व्हॉल्यूम ऑफ बॉल घ्यावं लागणार मला इथे, इंटू G मायनस M इंटू G. हे मास कोणाचं असणार आहे, बॉलचंच मास असणार आहे, आणि इज इक्वल्स टू विस्कस फोर्स. ठीक आहे, आता परत इथे मला काय करायला लागणार बघा, दिस विस्कस फोर्स इथे वरतीच लिहितो, दिस विस्कस फोर्स इज इक्वल्स टू, आता इथे काय करतो मी, आता रो एल, हे रो एल जशाल तसं. आता VB म्हणजे काय असणार आहे बघा इथं, VB सॉरी हां, VB म्हणजे काय, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ द बॉल. व्हॉल्यूम ऑफ द बॉल म्हणजे काय असणार आहे, ऑब्विसली दॅट इज मास ऑफ द बॉल डिव्हायडेड बाय दॅट इज द डेन्सिटी ऑफ द बॉल, जी की आपण रो M इथे घेतली आहे, बरोबर, रो M इथे घेतली आहे, इंटू इथे G करणार मी, इंटू G मायनस mg. ठीक आहे, सो देअरफॉर इथे काय असणार आहे, FV इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, तर इथं बघा मी काय कॉमन काय काय घेतो आता इथं, दॅट इज M आणि G कॉमन घेतो, आणि इथे काय होणार बघा, जर कॉमन घेतलं रो म्हणजे कॉमन घेतलं, तिथे काय होणार, रो L अपॉन रो M मायनस 1. सो इथं काय होणार बघा, FV इज इक्वल्स टू mg रो L म्हणजे काय असणार, 4 टाइम्स ऑफ रो M डिव्हायडेड बाय रो M मायनस 1. हे बघा रो L त्यांनी दिलं, लिक्विडची डेन्सिटी ही 4 टाइम्स ऑफ द मटेरियल ऑफ द बॉल आहे, बरोबर. सो इथं रो M कॅन्सल होणार, आतमध्ये 4 मायनस 1 राहणार, सो FV इज इक्वल्स टू mg, आतमध्ये राहणार 4 मायनस 1, म्हणजेच काय येणार, FV इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ mg. FV इज इक्वल्स टू काय राहणार आहे, 3 टाइम्स ऑफ mg. सो आन्सर इथं काय राहणार, दॅट इज 3 टाइम्स ऑफ mg, म्हणजेच काय
3 टाइम्स ऑफ दी वेट. mg म्हणजेच काय, mg म्हणजेच वेट असतं. ठीक आहे. सो 3 टाइम्स ऑफ वेट. सो आन्सर इज बाय द फॅक्टर ऑफ 3. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अरे कुठे गेला कर्सर. हां ठीक आहे. बघा, वॉटर रायझेस टू height 2 centimeter in capillary tube. If cross sectional area of tube is reduced to 1/16th of the initial area, then water will rise to height of. Okay. ओके ठीक आहे. बघा, आपल्याला माहिती आहे दॅट इज अगेन द फॉर्म्युला दॅट इज एच इज इक्वल्स टू व्हॉट 2t cos थीटा अपॉन रो आर जी. बरोबर. याच्यावर आपल्याला काय मिळतं दॅट इज एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. बरोबर. आता एरियाबद्दल सांगितलं त्यांनी आपल्याला. एरिया, आता एरिया तर आपल्याला माहिती आहे दॅट इज एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर. सो इथे काय घेणार मी देअरफॉर A1/A2 इज इक्वल्स टू काय असणार आहे R1 स्क्वेअर बाय R2 स्क्वेअर. बरोबर. सो इथे काय येणार आहे बघा परत. बघा इथे काय येईल दॅट इज A1/A2. A1 लेट्स से A1 त्यांनी किती दिला आहे 1/16. ओके ठीक आहे. A1 लेट्स से आपण A घेऊया आणि रिड्यूस टू 1/16. सो A2 काय असणार आहे A/16. हा 16 नंतर वरती जाणार. बघा हा 16 काय होणार नंतर वरती जाणार. हा 16 वरती गेला इज इक्वल्स टू R1 स्क्वेअर बाय R2 स्क्वेअर. ठीक आहे. ए कॅन्सल. दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर इथं काय येणार आहे 4 इज इक्वल्स टू R1/R2. ठीक आहे. सो R1/R2 इज इक्वल्स टू काय आलं आपल्याला 4 आलं. ठीक आहे. सो इथं आपल्याला काय एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. सो ऑब्वियसली H2/H1 म्हणजे काय असणार आहे R1/R2. बरोबर. सो H2/H1 इज इक्वल्स टू R1/R2 म्हणजे काय 4. बरोबर. सो H2 इज इक्वल्स टू किती असणार 4 टाइम्स ऑफ H1. सो H1 इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर जर असेल सो इथे काय असणार 4 × 2 सेंटीमीटर म्हणजेच काय 8 सेंटीमीटर. ठीक आहे. सो दिस इज ऑप्शन डी. ठीक आहे. दिस इज ऑप्शन डी दॅट इज 8 सेंटीमीटर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कर्सर कुठं काय होतो. हां ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे वर्क डन इन इन्क्रीजिंग द साइज ऑफ सोप बबल. वर्क डन इन इन्क्रीजिंग द साइज ऑफ सोप बबल फ्रॉम रेडियस 3 सेंटीमीटर टू 5 सेंटीमीटर. फ्रॉम द 3 सेंटीमीटर टू 5 सेंटीमीटर इन मिलीजूल इज नियरली. ओके. बघा वर्कचा फॉर्म्युला काय असतो बघा आपल्याला माहिती आहे एनर्जीचाच फॉर्म्युला दॅट इज टी इंटू एरिया म्हणजेच काय सरफेस टेन्शन इंटू एरिया दॅट इज टी इंटू 4πr स्क्वेअर. आता रेडियस जर इथं चेंज होतीये तर मी ऑब्विसली काय करणार बघा इथं दॅट इज डब्ल्यू इज इक्वल्स टू काय असणार टी इंटू 4π. रेडियस चेंज दोन्ही W1 मायनस W2 करणार मी. सो ऑब्विसली इथं काय होणार दॅट इज R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. बरोबर. दिस इज द डेल्टा डब्ल्यू. तो इथं काय होणार बघा टी इंटू 4π. R2 इज 5 सेंटीमीटर म्हणजे हे 25 मायनस आणि हे R1 स्क्वेअर म्हणजे इथं 3चा स्क्वेअर 9. बरोबर. सो हे किती होणार दॅट इज 16 होणार. बरोबर. सो 16 आणि सरफेस टेन्शन दिले 0.03. ठीक आहे. सो 0.03 इंटू 4π इंटू 16. ठीक आहे. सो 16 इंटू 3 इथे येणार 48 आणि हे 0.2 म्हणजे 0.48 इंटू 4π. ठीक आहे. सो 0.48 इंटू 4π. ठीक आहे. 0.0t इंटू 16 इंटू 4π. ठीक आहे. त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे द वर्क डन इन्क्रीजिंग द साईज ऑफ द सोप बबल. ओके. साइज ऑफ द सोप बबल 40
ओके 16 इंटू ये 0.48 झालं आहे. ओके हे 4 पाय. सो इथे बघा काय होणार आता. दॅट इज त्यांनी 4 पाय म्हणल्यानंतर 4 पाय सोप बबल इथे ॲक्च्युली 0.48 ॲक्च्युली आन्सर आहे जवळ येत नाही आपल्या. वर्क डन इन इन्क्रीजिंग द साईज ऑफ सोप बबल फ्रॉम दी सिटी. ओके सोप बबल आहे बघा इथं. सोप बबल म्हणल्यानंतर 2 एरिया येतात बरोबर. सो इथं मला इथं 2 करावं लागेल, इंटू 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 2 करावं लागेल बरोबर. सो 0.48 इंटू 2 काय असणार आहे 0.96 इंटू 4 पाय. इथं कोणता ऑप्शन असा नाही बघा जवळचा. पण आपण अप्रॉक्सिमेटली 0.96ला 0.1 घेऊ शकतो बघा. 0.1 घेऊ शकतो. सो 0.1 इंटू 4 पाय इज इक्वल्स टू काय असणार आहे 0.4 इंटू पाय. सो आन्सर विल बी ऑप्शन डी. आन्सर विल बी ऑप्शन डी. बघा लक्षात ठेवा इथं बबल दिलंय. सो बबलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती एरिया असतात इथे 2 एरिया असतात. देयर आर 2 एरियाज इन कॉन्टॅक्ट. सो आन्सर काय असणार आहे इथे तिथे आपल्याला एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये इंटू 2 घ्यावे लागेल. सो आन्सर इथं फायनल येणार 0.4 इंटू पाय. ओके नेक्स्ट क्वेश्चन. The speed of ball of radius 2 centimeter in viscous liquid is 20 centimeter per second. ठीक है. What will be the speed of the ball of radius 1 centimeter in the same liquid? ठीक है. परत एकदा क्वेश्चन रीड करू. The speed of the ball speed of the ball of radius 2 centimeter in a viscous liquid is 20 centimeter. What will be the speed of the ball of radius 1 centimeter in same liquid? बघा इथं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. that is velocity किंवा स्पीडचा that is v is equals to 2 by g into rho minus sigma divided by eta into r square g. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला आहे आपल्याला बघा सगळ्यांना बुकमध्ये हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे स्पेशली. ठीक आहे. सो हा व्ही याच्यावर आपल्याला काय करतं ही रेडियस आर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. डायरेक्टली सिम्पल आहे बघा v1 बाय v2 इज इक्वल्स टू r1 बाय r2 स्क्वेअर इथे स्क्वेअर. ठीक आहे. सो द स्पीड ऑफ द बॉल ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर इन विस्कस इज. ठीक आहे. सो इथं काय येणार आहे 20 डिवायडेड बाय v2 इज इक्वल्स टू इथे 2 सेंटीमीटरचा 2चा स्क्वेअर डिवायडेड बाय r2चा स्क्वेअर. r2 किती दिलेली आहे 1 सेंटीमीटर दिली आहे. ठीक आहे. इथं 1चा स्क्वेअर इथं 1चा स्क्वेअर 1च येणार. ठीक आहे. सो इथं काय आन्सर येणार बघा दॅट इज v2 इज इक्वल्स टू 20 डिवाइड बाय 2चा स्क्वेअर 4. दॅट इज v2 इज इक्वल्स टू काय येणार 5 आणि आपण युनिट तेच ठेवलेले आहेत. सो 5 सेंटीमीटर पर सेकंड. सिम्पल. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात पाहिजे. ओके ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नाव काय सांगितलं क्वेश्चन. वॉटर रायझेस अप टू हाईट ऑफ 4 सेंटीमीटर इन कॅपिलरी ट्यूब. ओके. द लोअर एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब इज ॲट डेप्थ ऑफ 8 सेंटीमीटर. ठीक आहे. ॲट डेप्थ ऑफ 8 सेंटीमीटर. त्यानंतर सांगितलंय डेप्थ ऑफ 8 सेंटीमीटर बिलो दी वॉटर लेवल. ठीक आहे. The mouth pressure required to blow an air bubble at the lower end of the capillary will be x centimeter of water. Will be x centimeter of water. ठीक आहे. बघा कंडिशन काय दिलेत बघा. पहिले डायग्राम काढून घेऊया आपण. डायग्राम मधून समजून घेऊया प्रॉपरली अगोदर. लेट्स से हे असं आपल्याकडे लिक्विड आहे. त्या लिक्विडमध्ये आपण एक कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली आहे. ठीक आहे. एक कॅपिलरी ट्यूब आपण इन्सर्ट केली आहे आणि त्यांनी सांगितलंय की ती ट्यूब द लोअर एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब इज ॲट डेप्थ ऑफ 8 सेंटीमीटर. म्हणजे हे किती दिलंय त्यांनी 8 सेंटीमीटर. अँड रायझेस अप टू 4 सेंटीमीटर. म्हणजे याच्यामध्ये जे आहे इथपर्यंत वॉटर राईज झालेलं आहे हे किती दिले त्यांनी 4 सेंटीमीटर.
ठीक आहे. त्यानंतर द माउथ प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो अँड एअर बबल ॲट द लोअर एंड ऑफ द कॅपिलरी विल बी. ओके, बघा आता कॅपिलरीच्या टॉप एंडला प्रेशर किती असणार आहे बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे PO. आणि कॅपिलरीच्या इथे खाली बॉटमला किती प्रेशर असणार आहे बघा, बॉटमला किती प्रेशर असणार आहे, दॅट इज P0 प्लस दॅट इज ρGH, बरोबर, ρGH एवढं प्रेशर असणार आहे बॉटमला. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो, म्हणजे आता काय करायचं, ब्लो करण्यासाठी ऑब्व्हियसली प्रेशर ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तेवढं प्रेशर आपल्याला किंवा तेवढं ब्लो आपल्याला करावं लागेल. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, द माउथ प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो अँड एअर बबल. ऑब्व्हियसली इथं बॅलन्स होण्यासाठी, प्रेशर बॅलन्स होण्यासाठी आपल्या दोघांचा जेवढा डिफरन्स येईल, म्हणजेच मला इथे काय करावं लागेल बघा, दॅट इज प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो म्हणजे काय असणार आहे बघा, इथे लिहितो मी, प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो, प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो, प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो इज इक्वल्स टू काय असणार आहे, दॅट इज P बॉटम मायनस प्रेशर ॲट द टॉप. ठीक आहे. सो ऑब्वियसली तर काय येणार, देअर फोर डेल्टा P इज इक्वल्स टू P बॉटम मायनस P टॉप. सो P बॉटम किती आहे, P0 प्लस ρGH मायनस P0, बरोबर. सो इथं काय होणार, P0 कॅन्सल, इथं राहणार फक्त ρGH, राईट, ρGH. आणि हे ρGH मी कशाला कम्पेअर करणार बघा, हे ρGH आहे, राईट, हे ρGH इज इक्वल्स टू मी कम्पेअर करतो दॅट इज ρGX. आणखी जे प्रेशर आहे, मला प्रेशर कसं मेजर करायचं बघा, सेंटीमीटर ऑफ वॉटरमध्ये मेजर करायचं, बरोबर, सेंटीमीटर ऑफ वॉटरमध्ये. म्हणून मी तर याला या अशा याच्यामध्ये लिहिलं ρGX, म्हणजे हे X मला एक्झॅक्टली कळेल. ठीक आहे. सो आता इथं X म्हणजे किती असणार आहे बघा, आता H मला किती घ्यावं लागणार आहे इथे बघा, आता बघा हे रोजी कॅन्सल होणार, हे रोजी कॅन्सल होणार आणि X इज इक्वल्स टू H राहणार आहे बघा, X इज इक्वल्स टू H राहणार आहे. आणि जर इथे H आपण इथेची एज घेतलेली आहे, H म्हणजे काय की बाबा ह्या लिक्विड कॉलमची हाईट, ह्या लिक्विड कॉलमची हाईट म्हणजे काय असणार आहे, आतमध्ये 8 सेंटीमीटर आणि इथे बाहेर 4 सेंटीमीटर, म्हणजे ऑब्व्हियसली H किती असणार आहे, दॅट इज 8 प्लस 4 दॅट इज 12 सेंटीमीटर असणार बघा. ठीक आहे, कारण की आपण ही एज घेतोय तिथे, बरोबर. दिस इज दी H and this is the H is what, this is the height of liquid column in the capillary which is below the surface 8 centimeter and above the surface 4 centimeter. So total column of water height is 8 plus 4 that is 12 centimeter. Okay, so answer is option D. ठीक है, चलो next question. ठीक है, now next काय दिलं याच्यामध्ये, an ice cube of age 1 centimeter, an ice cube of age 1 centimeter is ice cube 1 centimeter melts in a gravity free container. Okay, melts in a gravity free container. The approximate surface area of water form is, approximate surface area of the water form is. ठीक आहे, अप्रॉक्सिमेट सरफेस एरिया ऑफ द वॉटर फॉर्म इज. सो इथे मला काय करावं लागेल, द आयस क्यूब ऑफ एज 1 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ आपलं सरफेस एरिया ऑफ वॉटर फॉर्म इज. ठीक आहे, सो इथे मला बघा इथं आपण बघा म्हणजे क्यूब बघा, जो अगोदर क्यूब फॉर्ममध्ये तो हे असणार आहे आणि त्याच्यानंतर बघा हां ठीक आहे, बघा इथे काय सांगितलं त्यांनी, ग्रॅव्हिटी फ्री. बघा अँड आईस क्यूब ऑफ एज 1 सेंटीमीटर मेल्ट्स इन अ ग्रॅव्हिटी फ्री कंटेनर, द अप्रॉक्सिमेट सरफेस एरिया ऑफ द वॉटर फॉर्म. कन्सिडर करा की हे असं आपल्याकडे कंटेनर आहे, लेट्स से वी हॅव सच टाईप ऑफ कंटेनर अँड दिस कंटेनर इज प्लेस्ड इन दी स्पेसमध्ये ठेवलं लेट्स आहे, त्याच्यामध्ये हा आईस क्यूब आहे. ऑब्व्हियसली स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नसते तिथं, सो आपण इथं हा आईस क्यूब लेट्स आहे असा आहे. आणि आता काय झालं, आपण त्याला टेम्परेचर दिलं आणि आता हा आईस क्यूब काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. हा आईस क्यूब काय होणार आहे,
मेल्ट होणार आहे. आता मेल्ट झाल्यानंतर हा आईस क्यूब काय होणार आहे, स्पेरिकल फॉर्ममध्ये तयार होणार आहे. का स्पेरिकल फॉर्ममध्ये तयार होणार आहे, बिकॉज ऑफ द सरफेस टेन्शन फिनॉमेना, राईट. आणि सरफेस टेन्शन फिनॉमेना काय आहे, इट इज द फिनॉमेना ड्यू टू विच द लिक्विड ॲक्वायर्स मिनिमम एरिया, राईट. आणि मिनिमम सरफेस एरिया कोणाचा असतो, जर सगळे शेप पाहिले तर मिनिमम सरफेस एरिया असतो स्पिअरचा, राईट. स्पिअर इज द जिओमेट्रिकल शेप इज हॅव्हिंग दी मिनिमम सरफेस एरिया, म्हणून तो स्पिअरमध्येच कन्वर्ट होणार, राईट. सो म्हणून मी इथं काय घेतो बघा आता, दॅट इज दिस व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल्स टू तुम्ही काय घेणार आहे, व्हॉल्यूम ऑफ दॅट इज दी स्पिअर. आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे काय असणार आहे, दॅट इज त्याच्या साईडचा क्यूब असणार, बरोबर. आणि व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, 4/3 पाय आर क्यूब. साईड त्याची 1 सेंटीमीटर दिली आहे, सो इथं मी 1चा क्यूब 1 घेणार. इथं सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून मी सगळं सेंटीमीटरमध्येच घेतोय, ठीक आहे, कारण की ऑप्शन सेंटीमीटरमध्येच आहे, ठीक आहे. सो इथं काय येणार आहे 4/3 पाय आर क्यूब. सो इथून मला आर क्यूब काय मिळणार बघा मला, दॅट इज 3/4 पाय, ओके, 3/4 पाय, राईट. सो 3/4 पाय म्हणजेच काय असणार इथं, दॅट इज आर इज इक्वल्स टू दॅट इज 3/4 पाय टू द पॉवर ऑफ 1/3, ठीक आहे. ही असणारी माझी, ही मला रेडियस मिळाली बघा, रेडियस. आता मला रेडियस का काढली मी, कारण की त्यांनी मला एरिया विचारला. आता मी काय करणार, एरियाचा फॉर्म्युला यूज करणार. कोणाचा एरिया फॉर्म्युला, दॅट इज सरफेस एरिया ऑफ द स्पिअर. नाउ देअरफॉर सरफेस एरिया ऑफ स्पिअर किती असतो, दॅट इज 4πr². सो इथं काय किती घेणार मी, 4 पाय, आणि आर किती आहे माझा, 3/4 पायचा स्क्वेअर आणि त्याचा क्यूब रूट, सो 2/3 येणार इथं. सो याचा अर्थ काय करायला लागणार मला इथं, 4 पाय इंटू मला इथे काय करावं लागेल, दॅट इज 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आणि इथं क्यूब रूट, ठीक आहे. आता बाहेर 4 पाय आहे, बाहेर अजून 4 पाय आहे इथे, ठीक आहे. आता मला ह्या 4 पायला आतमध्ये घ्यायचं आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. सो मला घेताना काय करावं लागेल, त्याचा क्यूब बनवून आतमध्ये घ्यावं लागेल, बरोबर. सो मी इथं काय करणार, दॅट इज 4 पाय क्यूब इंटू 9/16 पाय स्क्वेअर होल क्यूब रूट. सेमच आहे, काहीच नाही, फक्त हे 4 पायचे फक्त मी याला ब्रॅकेटमध्ये घेतलंय. ब्रॅकेटमध्ये घ्यायला मला याला क्यूब करून घ्यावं लागेल, कारण की ह्याचा परत क्यूब रूट घेतला मी ह्या टर्मचा, तर परत हा बाहेर 4 पाय जाणार, ठीक आहे. सो आता 4 पाय, ठीक आहे, पाय क्यूब आणि पाय स्क्वेअर म्हणजे इथं स्क्वेअर आणि हा इथं जाणार, हा निघून जाणार, ठीक आहे. हा 16 आणि इथं हा क्यूब निघून जाणार, कारण की 4 स्क्वेअर म्हणजे 16 आणि इथं 4 क्यूब आहे. सो इथं फक्त 4 राहणार, ठीक आहे. सो इथं आतमध्ये किती राहणार बघा, दॅट इज फक्त 9 इंटू 4, that is 36 pi to the power 1/3. This is the surface area of the water form, that is 36 pi to the power 1/3 म्हणजेच ऑप्शन ए. ओके, आन्सर इज ऑप्शन ए, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघा, अ ग्लास रॉड ऑफ रेडियस R1 इज inserted symmetrically into vertical capillary of tube of radius R2 and R1 is less than R2 such that their lower ends are at same level. The arrangement is dipped in water. The height to which water will rise into the tube will be. ओके, बघा आपला नॉर्मल फॉर्म्युला काय असतो हाईटचा, नॉर्मल फॉर्म्युला ऑफ अवर हाईट इज दॅट इज h इज इक्वल्स टू 2t cos थीटा अपॉन ρr g. बघा यांनी इथं काय सांगितलं की आपल्याकडे जी कॅपिलरी ट्यूब आहे, लेट्स से एक कॅपिलरी ट्यूब आहे, इथं आपल्याकडे लेट्स से हा कंटेनर आहे आणि ह्या कंटेनरमध्ये हे असं लिक्विड आहे, लेट्स से दिस इज द लिक्विड. आणि त्यांनी सांगितलं आहे की इथं अशी एक कॅपिलरी ट्यूब आहे, लेट्स से थोडीशी मोठी काढतो मी तुम्हाला दिसण्यासाठी, थोडी मॅग्निफाईंग इमेज काढतो, ठीक आहे. दिस इज द कॅपिलरी ट्यूब, लेट्स से कन्सिडर दिस इज द कॅपिलरी ट्यूब.
आणि त्यांनी सांगितलं की अ ग्लास रॉड ऑफ रेडियस R1 इज इन्सर्टेड सिमेट्रिकली इंटू व्हर्टिकल कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस R2. ठीक आहे, म्हणजे ह्या कॅपिलरी ट्यूबची जी रेडियस आहे तीच रेडियस म्हणजे लेट्स से ही आहे R2 आणि ह्यांनी याच्यामध्ये काय केलं, एक ग्लास रॉड असा इन्सर्ट केला आहे. लेट्स से दिस इज द ग्लास रॉड. थोडेसे समजून घ्या, त्याची डायग्राम एक्झॅक्टली बरोबर नाही येणार पण समजून घ्या. असा ग्लास रॉड ह्याच्या आतमध्ये एक इन्सर्ट केला आहे. सो आता आणि ह्याची रेडियस आहे काहीतरी R1, ह्याची रेडियस आहे R1. सो ऑब्विसली इथं इफेक्टिव्ह रेडियस काय राहणार आहे बघा, इफेक्टिव्ह रेडियस काय राहणार आहे बघा, इफेक्टिव्ह रेडियस ऑब्विसली काय राहणार आहे, दॅट इज R इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू काय राहणार आहे, R2 मायनस R1. सो हा फॉर्म्युला सिम्पली काय होणार आहे आता, दॅट इज 2t cos थीटा अपॉन रो इंटू R इफेक्टिव्ह इंटू G आणि R इफेक्टिव्ह म्हणजे काय आहे, दॅट इज 2t cos थीटा अपॉन रो into R2 minus R1 into G. This is the height of the liquid column inside the capillary. ठीक आहे, R2 minus R1 into rho G, that is म्हणजे 2t वरती आहे. ठीक आहे, 2t cos theta. ओके, आणि the water दिलं inserted similarly in vertical tube such that their ends are same level. तर मी deep in water, for water साठी बघा थीटा आपला 0 असतो, सो cos 0 1 येणार. सो इथं फक्त काय राहणार आपल्याकडे, दॅट इज 2t अपॉन रो जी R2 मायनस R1. ठीक आहे, सो ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन ए. आन्सर विल बी ऑप्शन ए. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय दिलं आहे या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, पहिले मी सगळं रफ करतो. ओके, नो, ठीक आहे, बघा क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, द वर्क डन इन ब्लोईंग a soap bubble of volume V is W. Okay, V is W. The work required to blow a soap bubble. The work required to blow a soap bubble of volume 2V. ठीक आहे, 2V याच्यासाठी आपल्याला विचारले. चला तर बघा काय करता येईल आता. बघा वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, जो की सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला तोच, दॅट इज वर्क डन किती असतं, टी सरफेस टेन्शन इंटू एरिया. म्हणजेच काय असतं, वर्क डन इज इक्वल्स टू व्हॉट, टी इंटू 4πr². ठीक आहे, म्हणजे वर्क डन कशाला प्रोपोर्शनल असतं बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. आता तिथं व्हॉल्यूम दिला बघा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो, 4/3πr³. सो व्हॉल्यूम कशाला प्रोपोर्शनल असतो, R³ म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो, देअरफॉर V1 डिवाइड बाय V2 इज इक्वल्स टू काय येणार इथं, R1 डिवाइडेड बाय R2 यांचा काय येणार, क्यूब येणार. राईट, आणि V1 बाय V2 म्हणजेच काय, V म्हणजे काय दिलं तुम्हाला इनिशियल V, हा V दिलाय आणि हा दिला V2 म्हणजे 2V दिलाय, म्हणजे V अपॉन 2V. राईट, ठीक आहे. तो बघा इथे काय येणार आता, बघा देअरफॉर हे V कॅन्सल होणार आणि राहणार फक्त काय, जर आपण क्यूब रूट घेतला दोन्ही साईडला तर आपल्याकडे राहणार काय, R1 बाय R2 इज इक्वल्स टू 1/2⁻⁴ म्हणजेच क्यूब रूट ऑफ 2. राईट, सो देअरफॉर 2 to the power 1/3 into R1 is equals to what, R2. ठीक आहे, सो हे आलं आपल्याला R2. राईट, आता आपल्याला त्यांनी विचारलंय W2 विचारले त्यांनी आपल्याला. नेक्स्ट W1 तर आपल्याला माहिती आहे, हे 4πr². राईट, लेट्स म्हणजे आपण काय घेऊ, देअरफॉर 2⁻⁴ इंटू R इज इक्वल्स टू काय असणार आहे, आपले R2 असणार आहे. ठीक आहे, सो वर्क डन काय असणार आहे, दॅट इज T इंटू 4πr². राईट, म्हणजेच काय, W2 इज इक्वल्स टू काय असणार आहे, T इंटू 4πr². म्हणजेच काय असणार, दॅट इज 2 to the power 1/3² इंटू R2. ठीक आहे, आता 2 to the power 1/3² म्हणजे काय असणार बघा, बघा W2 इज इक्वल्स टू व्हॉट, T इंटू 4π म्हणजेच काय असणार आहे, दॅट 2 to the power 2/3 इंटू इथे काय असणार आहे, दॅट इज हा R2 चा स्क्वेअर. इथं याचा पण R2 चा पण स्क्वेअर आणा. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, 2 to the power 2/3 म्हणजे W2 इज इक्वल्स टू काय, जर आपण तुम्ही हे जर काढलं T इंटू 4π, हे R2 म्हणजेच ऍक्च्युली इथं R येणार, ऍक्च्युली सॉरी इथे R येणार. ठीक आहे, इथे 2 काढलं तर, कारण की R2 म्हणजेच 2 to the power 1/3 R आहे. ठीक आहे, सो T इंटू 4πr², 2 to the power 2/3 आणि हे टर्म म्हणजेच काय आहे, दॅट इज W1. राईट, or W, that is 2 to the power 2/3. Right, so W2 is equals to, therefore W2 is equals to W into 2 to the power
2/3 दॅट इज द आन्सर. दॅट इज हा ऑप्शन कोणता आहे असा, दॅट इज ऑप्शन सी आहे बघा असा. ठीक आहे, ओके. चल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं याच्यामध्ये. A glass tube of uniform cross section is connected to a tap with a rubber tube. The tap is opened slowly. Initially, the flow of water is streamline. The speed of flow of water to convert it into the turbulent flow. ठीक आहे. सो बघा याच्यासाठी आपला रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला बघा. काय रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला, दॅट इज RE इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपला, व्हेलॉसिटी VC इंटू रो इंटू रो डेन्सिटी डायमीटर D डायमीटर अँड इथे असतो आपला दॅट इज इटा, म्हणजेच आपला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, राईट. सो आता इथं R आपला रेनॉल्ड नंबर ऑलरेडी दिलाय, किती दिलाय, दॅट इज 2500. VC जे आहे VC आपल्याला काय ऍक्च्युली विचारलंय. VC म्हणजेच काय, दॅट इज व्हेलॉसिटी, राईट. VC आपल्याला विचारलंय. सो इथं VC जशाल तसं ठेवतो मी, इनटू डेन्सिटी आपल्याला दिलेली रो दॅट इज 10⁻³ इंटू डायमीटर किती दिले, रेडियस ऑफ द ट्यूब इज 1 सेंटीमीटर, म्हणजे डायमीटर काय असणार आहे 2 सेंटीमीटर. सो 2 इंटू 10⁻², राईट. SI युनिट मध्ये ह्या सगळं, त्याच्यामुळे 10⁻² सेंटीमीटरला, राईट. इटा इज इक्वल्स टू व्हॉट, इटा आपल्याला दिलाय 10⁻³ SI युनिट मध्ये दिलाय तो 10⁻³ हे जर सगळं आपण एका साईडला घेऊन गेलो, VC जर एका साईडला ठेवलं, सो इथे आपल्याला काय मिळणार बघा, हे 2 ने जर याला डिवाइड केलं तर इथं आपल्याला मिळणार हे दॅट इज हे मिळणार आहे आपल्याला 1250, म्हणजे हे 1250 हा 10⁻³ इकडे जाणार. ठीक आहे, हा 10⁻³ इकडे गेल्यावर हा मायनस होऊन जाणार 10⁻³ आणि हा 10⁻² इकडे गेल्यावर प्लस होऊन जाणार इंटू 10⁻². ठीक आहे. सो इज इक्वल्स टू हा काय राहणार आहे, दॅट इज 1250 इंटू -3 -6 प्लस 2 दॅट इज -4 10⁻⁴ म्हणजेच काय येणार, दॅट इज विच इज इक्वल्स टू 0.125 मीटर पर सेकंड. म्हणजेच काय असणार आहे, ऑप्शन ए. आन्सर असणार आहे ऑप्शन ए. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. अ थिन मेटल डिस्क ऑफ रेडियस स्मॉल r, a thin metal disc of radius small r floats on water surface and bends the surface downwards along the perimeter, making an angle theta with the vertical edge of the disc if the weight of the water displaced by the disc is W. Okay, if the weight of the water displaced, okay, sorry, pencil select करायची राहिली. Okay, weight of the water disc W is W, the weight of the metal disc is, बघा प्रॉब्लेम समजून घ्या अगोदर. लेट्स से काय कन्सिडर करा, आपल्याकडे एक अशी आपण अगोदर एक थिन मेटल डिस्क ऑफ रेडियस फ्लोट्स ऑन वॉटर. ठीक आहे, लेट्स से हे दिस इज द वॉटर. ठीक आहे. सो आता आपण काय करूया, एक मेटल डिस्क त्याच्यावरती काढूया, एक डिस्क काढूया. लेट्स से फॉर एक्झाम्पल एक कशी घेतली त्यांनी, डिस्क ऑफ रेडियस आर सरफेस डाउनवर्ड्स अलॉंग द पेरिमीटर मेकिंग अन अँगल थीटा, म्हणजे समथिंग लाईक ती डिस्क जी असणार आहे ती ह्याच्यावरती अशी काहीतरी फ्लोट होती. ठीक आहे, ती अशी काहीतरी डिस्क त्याच्यावरती फ्लोट होती. ठीक आहे, आणि त्यांनी जो पेरिमीटर त्याचा अँगल जो म्हणला तो इथं हा असा थीटा असणार आहे. हा इथं थीटा बनवत असणार आहे ते. ठीक आहे, म्हणजे इथे जो असा अँगल बनणार आहे असा हा ऍक्च्युली हा थीटा असणार आहे. मेकिंग अन अँगल थीटा विथ द व्हर्टिकल एज. आता यांनी विचारलं आपल्याला पुढे द वॉटर डिस्प्लेस. ठीक आहे, तर आपण काय करू की लेट्स से इथून काय झालं असणार आहे, ह्याच्यामुळे इथे वॉटर डिस्प्लेस झालं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे इथालचं वॉटर हे रेड पार्ट दिसतोय हा आपण इथं मिटवणार का, लेट्स से दिस इज द वॉटर डिस्प्लेस्ड.
लेट्स से दिस इज द वॉटर डिस्प्लेस्ड. ठीक आहे. बघा आता होणार काय ह्या केसमध्ये, बघा फोर्सेस कोणते कोणते ऍक्ट होणार आहे. बघा एक असणार आहे ह्या डिस्कचं वेट दॅट इज mg. दुसरा कोणता फोर्स याच्यावरती ऍक्ट होणार दॅट इज बायोन्सी फोर्स, दिस इज दी एफ बायोन्सी फोर्स. आणि अजून एक फोर्स याच्यावरती कोणता ऍक्ट होणार आहे दॅट इज बघा सरफेस टेन्शन फोर्स. सरफेस टेन्शन फोर्स हा असा टँजेन्शियल ऍक्ट होणार आहे. आणि हा जर आपण त्याचा व्हर्टिकल कंपोनंट घेतला ज्याच्यासोबत हा अँगल किती असणार आहे, ऑब्विसली थीटा अँगल असणार बघा. कारण की इथंच त्यांनी सांगितलं पेरिमीटर मेकिंग अन अँगल थीटा विथ द व्हर्टिकल. बघा पेरिमीटर मेकिंग अन अँगल थीटा विथ द व्हर्टिकल हा असणार आहे आपला सरफेस टेन्शन फोर्स. दिस इज व्हॉट दॅट इज द सरफेस टेन्शन फोर्स. ठीक आहे. सो आता बघा सो इथं काय होणार आहे टोटल डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स कंडिशन मध्ये राईट. सो इथं काय करणार आपण टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू total downward force is equals to total upward force. म्हणजेच काय असणार बघा टोटल डाऊनवर्ड फोर्स. टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय असणार दॅट इज वेट mg बरोबर. आणि अपवर्ड फोर्स कोणता असणार आहे बघा इथं अपवर्ड फोर्स असणार आहे एक असणार आहे बायोन्सी फोर्स प्लस दुसरा असणार आहे दॅट इज ऍक्च्युली हा ft फोर्स आहे आपला राईट. हा ft फोर्स असेल तर हा कोणता असणार ft कॉस थिटा असणार राईट. सरफेस टेन्शन फोर्स हा टँजेन्शियल असतो सो त्याचा व्हर्टिकल कंपोनंट ft कॉस थिटा असणार राईट. सो हा फोर्स असणार आहे ft कॉस थिटा. तर बघा हमेशा लक्षात ठेवा बायोन्सी फोर्स म्हणजे हा कोणता असतो बघा बायोन्सी फोर्स इज इक्वल्स टू काय असतो बघा बायोन्सी फोर्स इज इक्वल्स टू काय असतो ऍक्च्युली दॅट इज दी वॉटर डिस्प्लेस्ड बाय दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट बरोबर. म्हणजे इथे काय घेणार आपण वॉटर डिस्प्लेस्ड बाय डिस्क. ऑब्विसली इथे काय असणार आहे वॉटर डिस्प्लेस्ड बाय डिस्क असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे देअरफॉर इथे काय घेणार आहे एफ बी इज इक्वल्स टू किती असणार आहे हा डब्ल्यू. कारण की डब्ल्यू इज दी वॉटर डिस्प्लेस्ड बाय द डिस्क डब्ल्यू राईट. आणि त्याच्यामुळे मग इथे काय घेणार बघा देअरफॉर मग माझं इक्वेशन काय बनणार बघा एम जी इज इक्वल्स टू बायन्सी जागी मी इथे काय करणार डब्ल्यू लिहिणार प्लस आता एफ टी म्हणजे काय सरफेस टेन्शन फोर्स. सरफेस टेन्शन फोर्स म्हणजे काय असतो सरफेस टेन्शन म्हणजे काय असणार फोर्स म्हणजे काय असणार दॅट इज सरफेस टेन्शन इनटू इथे काय करणार मी 2 पाय आर इथे करणार पुढे कॉस थिटा 2 पाय आर इंटू कॉस थिटा. त्यांनी पुढे विचारलंय काय आपल्याला त्यांनी आपल्याला हेच विचारलं वेट ऑफ द डिस्प्लेस्ड वॉटर डिस्प्लेस म्हणजे आपल्याला डब्ल्यू विचारलं. सिम्पली काय करा डब्ल्यू एका साईडला घ्या. सो मग इथे काय नाही डब्ल्यू इज इक्वल्स टू काय येणार बघा सिम्पल दॅट इज mg डब्ल्यू इज इक्वल्स टू mg आपल्याला हेच वेट ऑफ द मेटल डिस्क. सो त्यांनी काय विचारलं द वेट ऑफ द मेटल डिस्क इज ओके वेट ऑफ द मेटल डिस्क विचारलंय म्हणजे आपल्याला हेच विचारलं mgच विचारलंय वॉटर डिस्प्लेस नाही विचारले म्हणजे आपल्याला mgच विचारलंय बघा वेट विचारलंय ऑब्विसली हे काय वेट ऑफ द डिस्क आहे. दिस इज व्हॉट वेट ऑफ द डिस्क दिस इज वेट ऑफ द डिस्क अँड दिस इज व्हॉट दिस डब्ल्यू इज व्हॉट दिस इज द वॉटर डिस्प्लेस्ड बाय द डिस्क म्हणजेच बायोन्सी फोर्स असतो बघा. बायोन्सी फोर्स आपण काय घेत असतो दॅट इज रो ऑफ लिक्विड इनटू व्हॉल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट जो की झालाय इनटू जी घेत असतो. हा डब्ल्यू इथे तो असणार ठीक आहे. तो असणार आहे आपला वॉटर डिस्प्लेस ठीक आहे. पण आपल्याला वेट विचारलंय सो दिस इज आपल्याला डायरेक्टली हे वेटचं इक्वेशन इथं आपल्याला मिळाले. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलं इफ द वर्क डन इन ब्लोइंग अ सोप बबल ऑफ व्हॉल्यूम व्ही इज डब्ल्यू देन द वर्क डन इन ब्लोइंग अ सोप बबल ऑफ व्हॉल्यूम 2v विल बी. बघा सेमच राहणार आहे मग अशा आपण सेम असाच क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. काय राहणार बघा याच्यामध्ये जे W2 राहणार आहे जे W2 विल बी हे जे 2 आहे 2 टू द पॉवर 2/3 हा W1 असणार. मग अशा आपण सॉल्व्ह केलंय म्हणजे हे W2 काय येणार बघा 2 चा पॉवर 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 येणार आणि 4 चा क्यूब रूट इंटू W1 म्हणजे हे आन्सर येणार आहे बघा. दिस आन्सर ऑप्शन सी असणार बघा. हे मग अशा आपण सॉल्व्ह केलं वाटल्यास परत सॉल्व्ह करूया आपण एकदा. बघा आपल्याला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो वर्क डन इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इनटू दॅट इज द एरिया दॅट इज 4 पाय आर स्क्वेअर
राईट नाव. ठीक आहे. सो ह्या केसमध्ये काय येणार, आता ऍक्च्युली इथे इंटू 2 असतं, सोप बबल दिलेलं आहे, पण आपल्याला काही फरक नाही पडणार, कारण की इथे जरी 2 घेतलं आपण तरी काही फरक नाही पडणार, कारण की वर्क जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे. राईट. आता व्हॉल्यूम जो असतो आपला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब असतो, बरोबर, कारण की आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम का असतो 4π/3 आर क्यूब. राईट. सो आपण काय करणार, V1/V2 इज इक्वल्स टू R1/R2 चा काय करणार इथे क्यूब करणार. राईट. आता V1 काय दिलं आपल्याला, व्ही दिलाय, बरोबर, हा इथं व्ही दिलाय. राईट. आणि V2 काय दिलाय, 2V दिलाय, बरोबर. सो हा काय येणार आहे 2V, बरोबर. सो 2V आपण इथे काय येणार आहे R1/R2 क्यूब. राईट. सो दोन्ही साईडला जर क्यूब रूट जर घेतला आपण, दोन्ही साईडला जर आपण क्यूब रूट घेतला तर काय मिळणार बघा आपल्याला, देअरफॉर 1/2 इज इक्वल्स टू याचा क्यूब रूट म्हणजे ठीक आहे, आपण 1/2 इज इक्वल्स टू काय येणार आपल्याला इनिशियली R1/R2 चा क्यूब, दोन्ही साईडला क्यूब रूट जर घेतला तर आपल्याला काय मिळणार बघा, दॅट इज 2⁻1/3 इंटू R1 इज इक्वल्स टू R2, हे असं मिळणार, हे आपल्याला R2 मिळालं. राईट. नाव W2 वर डन काय असणार आहे बघा, W2 वर डन काय असणार आहे, T इंटू 4π/R2 स्क्वेअर, बरोबर, इंटू 2, कारण की 2 सरफेस एरिया असते पण त्याचा काही फरक पडणार नाही. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ डब्ल्यूच काढायचं आहे आपल्याला. सो W2 इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, T इंटू 4π/R2 म्हणजे काय असणार आहे 2⁻1 म्हणजे 1/3 चा स्क्वेअर म्हणजे इथे काय येणार 2⁻3/2/3 आणि इथे काय येणार आहे R1 स्क्वेअर इंटू 2. ठीक आहे. म्हणजे इथे काय येणार W2 इज इक्वल्स टू, जर पाहिलं नीट तुम्ही, सो इथे काय येणार बघा 2⁻2/3 इंटू T इंटू 4π/R1 स्क्वेअर इंटू 2. जर हे जर टर्म पाहिलं, दिस इज दी W1, बरोबर. सो हे काय येणार 2⁻2/3 इंटू W1. राईट. आणि 2⁻2/3 म्हणजे काय येणार बघा आता, दॅट इज W2 इज इक्वल्स टू 2⁻2/3 इंटू W1. सो 2⁻2 चा स्क्वेअर काय असणार आहे 4. राईट. 4⁻1/3 इंटू W1, दिस इज W2. ओके. सो देअरफॉर आन्सर काय असणार, असा ऑप्शन आहे का, हो आहे. ठीक आहे. सो W2 इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज द क्यूब रूट ऑफ 4, सॉरी क्यूब रूट ऑफ 4, आपण असं लिहू शकतो याला, बघा इथं आपण याला असंही लिहू शकतो, दॅट इज क्यूब रूट ऑफ 4 इंटू W1 और 4⁻1/3. सो आंसर विल बी ऑप्शन सी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, प्रेशर इनसाइड 2 सोप बबल्स, प्रेशर इनसाइड दी 2 सोप बबल्स दिले बघा, आर 1.01 atm and 1.03 atm atmospheric pressure दिलंय. The ratio between their volumes is, ठीक आहे. प्रेशर इनसाइड दिलंय बघा, इनसाइडचं प्रेशर तेवढं दिलंय. ठीक आहे. सो 2 सोप बबल असं दिलंय. ठीक आहे. सो PI1 इज इक्वल्स टू दिलंय 1.01. ठीक आहे. सो आणि PI2 दिलंय आपल्याला 1.03. ठीक आहे. सो ऑब्विसली आता आपण हे इनसाइड दिला, सो म्हणजे आता इथं एक्सेस प्रेशर काय असणार आहे किंवा चेंज इन प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार आहे बघा, सोप बबल दिलेत बघा, हे सोप बबल ह्याच्या आतमधलं प्रेशर एवढं आहे, ह्यांच्या आतमधलं प्रेशर PI आहे, आउटसाइडचं प्रेशर आहे PO, बरोबर. आउटसाइडचं प्रेशर म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे बघा डेल्टा P1 काय येणार आहे, दॅट इज PI1 मायनस PO. राईट. सिमिलरली डेल्टा P2 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज PI2 मायनस PO. ठीक आहे. सो PI1 म्हणजे बघा काय येणार आहे आता, PI1 म्हणजे काय, दॅट इज 1.01 मायनस ॲटमॉस्फेअर प्रेशर किती असतो 1 atm, दिस इज डेल्टा P1. राईट. सिमिलरली डेल्टा P2 काय येणार आहे बघा, दॅट इज 1.03 मायनस 1. राईट. ॲटमॉस्फेअर प्रेशर म्हणजे इथे डेल्टा P1 किती येतोय आपला, दॅट इज 0.01 आणि डेल्टा P2 किती येतोय आपला 0.03. ठीक आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे डेल्टा P चा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा P चा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज फॉर द बबल 4T/R. म्हणजे याचा अर्थ काय, दॅट इज दिस डेल्टा P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. त्यांनी आपल्याला काय विचारलंय
की द रेशिओ बिटवीन देअर व्हॉल्यूम्स. ठीक आहे, पहिले आपण, आणि आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूमचा रेडियस सोबतचा आपल्याला माहिती आहे. सो पहिले आपण चेंज इन प्रेशरचा रेडियस सोबतचं रिलेशन काढून घेऊया. ठीक आहे, सो याच्यानं आपल्याला काय मिळणार बघा, डेल्टा P1 अपॉन डेल्टा P2 इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे, R2 अपॉन R1. ठीक आहे, डेल्टा P1 किती आहे, डेल्टा P1 आहे 0.01 राईट, आणि डेल्टा P2 किती आहे 0.03, म्हणजेच काय हा 1/3 बरोबर. म्हणजे R2/R1 किती मिळाला आपल्याला, R2/R1 इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला आहे, सॉरी R2/R1 मिळाला आपल्याला 1/3. ओके, ठीक आहे. बघा आता पुढे काय होणार आता, दॅट इज R2/R1 आपल्याला कळला. नाव डेल्टा P1, आता बघा व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R3. व्हॉल्यूम इज डायरेक्ट म्हणजेच काय ना, देअरफॉर V1/V2 इज इक्वल्स टू काय येणार आहे, R1/R2 यांचा क्यूब बरोबर. नाव R2/R1 जर 1/3 आहे, तो R1/3 म्हणजे काय असणार आहे, दॅट इज 3 असणार आहे राईट. इट इज काय, इट विल बी 3 क्यूब, हा 3चा क्यूब असणार आहे. सो देअरफॉर V1/V2 इज इक्वल्स टू 3 क्यूब, म्हणजेच काय असणार आहे, दॅट इज 27 बरोबर. म्हणजे आन्सर काय येणार आहे, 27:1. आणि याच्या खाली काय नाही, डिनोमिनेटर म्हणजे काय असतो, 1 असतो. सो V1:V2 काय येणार आहे, दॅट इज 27:1. ठीक आहे, काय केलं आपण अगोदर, चेंज इन प्रेशर काढलं. चेंज इन प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 40/R. त्याच्यावरून आपण काढलं की चेंज इन प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ दी सोप बबल. सो देअरफॉर त्याच्यावरून आपण रेडियसचं रिलेशन, रेडियसमधचा रेशो काढला, दोन्ही बबलच्या रेडियस मधला रेशो काढला. सो R2/R1 आपल्याला मिळाला 1/3. आपल्याला व्हॉल्यूमचा आणि रेडियसचं रिलेशन माहिती आहे, दॅट इज व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब. सो V1/V2 इज इक्वल्स टू R1/R2 क्यूब. सो तिथं आपण हे रिलेशन ठेवलं रेडियसचं, त्याच्यावरून आपल्याला व्हॉल्यूमचं रिलेशन मिळालं. ओके, सो आन्सर येणार आहे 27:1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, बघा काय विचारलं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, n small drops of same size fall through air with constant velocity 5 centimeter per second. They coalesce to form a big drop. The terminal velocity of the big drop. ओके, ठीक आहे. ओके, बघा मगाशी तुम्हाला सांगितलं मी, पहिली गोष्ट n स्मॉल ड्रॉप्स ज्यावेळेस कंबाईन होतात आणि एक मोठा ड्रॉप बनवतात, किंवा एक मोठा ड्रॉप मल्टिपल ड्रॉप मध्ये जर स्प्लिट होतो, तर रिलेशन काय आपल्याला, दॅट इज द रेडियस ऑफ द बिग ड्रॉप इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज नंबर ऑफ ड्रॉप्स, दॅट इज क्यूब रूट ऑफ नंबर ऑफ ड्रॉप्स इनटू रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप. दॅट इज दिस n इज व्हॉट, नंबर ऑफ स्मॉल ड्रॉप. ठीक आहे, सो ही त्यांची रेडियस असणार आहे. आता हे झालं रेडियस मधलं रिलेशन. ठीक आहे, सो त्यांनी आपल्याला विचारलं, आता त्यांनी पुढे काय बोलले बघा, क्वेश्चन काय सांगितलं, n स्मॉल ड्रॉप्स ऑफ स्मॉल साइज फॉल थ्रू एअर विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी 5 centimeter per second. दे कोलेस टू फॉर्म अ बिग ड्रॉप. द टर्मिनल व्हेलॉसिटी, बघा टर्मिनल व्हेलॉसिटीचा आपला फॉर्म्युला काय, दॅट इज मायनस सिग्मा, दॅट इज हिअर R² इंटू शी डिवायडेड बाय ईटा. ठीक आहे, सो याच्यावर आपल्याला काय करतं, टर्मिनल व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². म्हणजेच इथं मी काय करणार, देअरफॉर दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ, आता त्यांनी टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ बिग ड्रॉप विचारली. सो व्हेलॉसिटी ऑफ बिग ड्रॉप डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ स्मॉल ड्रॉप इज इक्वल्स टू रेडियस ऑफ बिग ड्रॉप डिवायडेड बाय रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप यांचा स्क्वेअर करावा लागेल मला. नाउ रेडियस ऑफ बिग ड्रॉप काय असणार आहे, रेडियस ऑफ बिग ड्रॉप इज n to the power 1/3 इंटू रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप डिवायडेड बाय रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप, आणि ह्याचा आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, स्क्वेअर करावं लागणार. सो स्क्वेअर RS इथे कॅन्सल होणार. सो मला काय मिळणार, VB अपॉन VS इज इक्वल्स टू n to the power 2/3. ठीक आहे, सो हे VB अपॉन VS. ठीक आहे, सो VB म्हणजेच काय, व्हेलॉसिटी, टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल्स टू n to the power 2/3 इंटू VS बरोबर, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द स्मॉल ड्रॉप. सो VB
इंटू एन टू द पॉवर 2/3. VS आपल्याला ऑलरेडी दिलेली 5. सो आन्सर काय असणार आहे, दॅट इज टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल्स टू जे नंबर ऑफ ड्रॉप्स आहेत त्याचा पॉवर किती 2/3 पॉवर इंटू द 5. 5 म्हणजेच काय, दॅट इज द टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द स्मॉल ड्रॉप. सो आन्सर कोणता असणार आहे, द ऑप्शन डी. आन्सर विल बी ऑप्शन डी. ओके, ठीक आहे. ठीक आहे. सो आय थिंक इथे सगळे क्वेश्चन्स आपले संपलेत. ओके, ऑल क्वेश्चन्स डन. ठीक आहे. सो ठीक आहे. सो सगळे आपले जे PYQ आहेत, MST CET PYQ बघा, MST CET PYQ आपले दॅट इज 2021 MST CET चे PYQ ऑफ द चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड, दॅट्स डन नाव. ठीक आहे. सो 1 बाय 1 असे आपले सगळे चॅप्टर कंप्लीट करूया. ठीक आहे. आणि काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, क्लासमध्ये विचारू शकता किंवा कमेंटमध्ये देखील विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स.